कर्म हा जो विषय आहे त्याचे 4 पैलू आपण काल पाहिले होते गेल्या वेळेला, आताही आपल्याला मिळते. कर्म, अकर्म, विकर्म आणि नैष्कर्म्य. आणि कर्म म्हणजे जीवन आहे. कर्माशिवाय माणूस जगू शकत नाही. प्रत्येक जंतूला सुद्धा कुठली तरी क्रिया निदान श्वासोच्छ्वास करावा लागतोच. हे करोना वगैरे सारखे डोळ्यांनी जरी दिसले नाहीत तरी ब्रीद करावंच लागतं, त्याशिवाय ते जिवंत कसे असते, वाढतील कसे. म्हणून काय की जो जंतू जन्मला आहे त्याला काही ना काहीतरी क्रिया करायला पाहिजे. क्रिया ही नैसर्गिक आहे. श्वास नैसर्गिक आहे, चालू आहे श्वसन. पण प्राणायाम त्याच्यामागे कुठला तरी हेतू आहे, त्याला कर्म म्हणायचं. क्रिया त्याला कुठला तरी हेतू, ध्येय, स्वप्न आपण म्हणतो, ते जर असेल क्रियेला जोडलं कर्म बनतं. ते कर्म करत राहिलो तर कर्मापासून कार्य बनतं. पण आपण आज कर्माचा विचार मुख्यतः करणार आहोत. कर्माचं स्वरूप जर तुम्हाला कळलं ना तर तुम्ही कर्म करता करता मुक्त होता. एरवी कर्माचं बंधन असतं. चांगलं कर्म केलं तरी त्याचं बंधन आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, चांगलं कर्म जर केलं तर त्याचं फळ पुण्य म्हणजे सुख. वाईट कर्म केलं तर त्याचं फळ पाप म्हणजे दुःख. हे दोन्ही बरोबर घेऊन आपण जन्मतो आणि ते पूर्ण भोगल्याशिवाय या जन्मात तरी मुक्ती नाही. लोक 2-2, 3-3 महिने कोमामध्ये असतात. तेवढे श्वास त्यांना द्यावेच लागतात, त्याशिवाय सुटका नाही आहे. म्हणजे काय की इथून पुढे हा सिद्धांत खरा आहे का, कशाला विचार करायचा, त्याचा संदेश काय, व्हॉट इज द मेसेज ऑफ दिस प्रिन्सिपल. काय आहे की इथून पुढे चांगले वागा ना. चांगलं वागलात तर सुख आहे, वाईट वागलं तर दुःख आहे. तुम्ही जर विषारी बीज पेरलीत तर त्याला फळंही विषारीच येणार आहे. तुम्हाला अमृत हवं आहे तर अमृतासारखं बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, जगलं पाहिजे, अमृतासारखं केलं पाहिजे इतरांसाठी, मग तुम्हाला त्यांच्याकडूनही अमृतच मिळेल. कर्माचे हे साधे नियम आहेत. पण इथे गीतेत त्यांनी जो कर्म शब्द वापरला आहे, अकर्म शब्द वापरला आहे, विकर्म शब्द वापरला आहे आणि नैष्कर्म्य, नैष्कर्म नाही नैष्कर्म्य, कर्म करूनही काहीच करायचं नाही, झिरो झालं, न्यूट्रलाइज झालं, संपून गेलं ते कर्म. मग त्याची उदाहरणं बघितली म्हणजे आपल्याला कळेल. कर्म म्हणजे आत्ता सांगितलं ना की कोणत्याही क्रियेला हेतू आला की ते कर्म होतं. त्यातल्या त्यात निष्काम कर्म करणारी आपल्या घरात जर कोण व्यक्ती असेल तर ती आई. आईचे सुद्धा सकाम असतं, मुला तू मोठा हो रे, चांगला शिक रे, तुला चांगली नोकरी, चांगलं लग्न होऊ दे, ही कामना आहे. पण त्यात स्वार्थ नाही तिचा. म्हणून त्यातल्या त्यात निष्काम कर्म करणं खूप अवघड आहे. ते साधू संतालाच जमू शकतं. काम म्हणजे कामना, कामना म्हणजे इच्छा. कुठली इच्छा न ठेवता कर्म करणं अवघड आहे. पण ते कसं करायचं ही युक्ती इथून पुढच्या अध्यायात, विशेषतः या अध्यायात. तर कर्म म्हणजे आत्ता तुम्हाला सांगितलं की क्रियाच आहे ती सुद्धा, पण ती क्रिया कुठला तरी हेतू मनात ठेवून केलेली आहे. शिक्षक शिकवतो विद्यार्थ्यांनी चांगले शिकावं म्हणून, रिझल्ट चांगले लागावेत म्हणून. शिकवणं ही त्याची क्रिया असेल, सहज असेल तर. पण हा हेतू आला, ही कामना आली तर ते कर्म बनतं. आता अकर्म आणि विकर्म निरनिराळे अर्थ लावतात. ज्ञानेश्वरांनी इथे कुठला अर्थ लावला आहे तो बघूया. पण समजण्यासाठी विनोबांचं जे चिंतन आहे ना ते मला व्यक्तिशः शिक्षक म्हणून खूप आवडतं. त्याने उदाहरण दिलेलं आहे अकर्म आणि विकर्म. अकर्म म्हणजे कर्मच करायचं नाही असं नाही, तर कर्म करूनही न केल्यासारखं. खूप कर्म करायचं पण मी काहीच केलं नाही. आपण घरातल्या आईचं उदाहरण देतो. आपलं हे स्टँडर्ड उदाहरण आहे चिंतनासाठी, लक्षात ठेवा. घरात देवकारी आहे, 100 लोक आहेत, जेवायला आणखीन लोक आहेत. पहाटे 4 पासून आई काम करते, उभी आहे, तिने बसलीसुद्धा नाही आहे. अशा वेळेला 11 वाजता तिच्या मुलाने किंवा मुलीनं तिला विचारलं, आई तू दमली आहेस नाही का? कारण त्यांना पाहिजे होतं एक कपभर चहा करून दे, मी आज रात्रभर अभ्यास करणार आहे. त्यावेळेला आईचं वाक्य काय असतं की मी केलंच काय सकाळपासून. मराठीत म्हणतो ना, मी मेलीनं केलंच काय म्हणून मी दमू, काही केलेलं नाही आहे. म्हणजे केलं ना ते इतरांसाठी केलं. माझ्या कृतीचा किंवा कर्माचा फोकस
इतरांच्या सेवेत, इतरांच्या कल्याणात, इतरांच्या हितात असेल तर मी मोकळीच आहे. कर्म कितीही केलं तरी ते अकर्म आहे, अकर्म. आणि खूप कर्म करूनही मी काहीच केलेलं नाही, हा एक भाग झाला. आणि मी काहीच करत नाही तरी खूप कर्म करतो. उदाहरण सूर्य दिलेलं आहे. सूर्य उगवतो आणि मावळतो, पृथ्वी फिरते म्हणून. सूर्य असतो तिथेच असतो. सूर्या तुला धन्यवाद, कारण तू आम्हाला प्रकाश देतोस. सूर्य हसतो, तो प्रकाश म्हणजे काय? मी आहे हे प्रकाश आहे. नाही, तू आम्हाला उष्णता सुद्धा देतोस, तो पुन्हा असतो. म्हणजे काय? मी आहे म्हणजे उष्णता आहे. तुझा जो किरणोत्सर्ग आहे, रेडिएशन, त्याच्यात सकाळी जर गेला तर व्हिटॅमिन डी असतं, रेज असतात अल्ट्राव्हायोलेट वगैरे. त्याचासुद्धा बरा वाईट परिणाम या निसर्गावर किंवा आपल्या देहावर होतो. तो म्हणतो मी काहीच करू शकत नाही. दॅट इज माय वे ऑफ लाईफ. ते माझं स्वरूप आहे. मी आहे म्हणजे प्रकाश आहे, मी आहे म्हणजे उष्णता आहे, मी आहे म्हणजे रेडिएशन, किरणोत्सर्ग आहे, आणि मी आहे म्हणून जीवशक्ती आहे. ही सगळी लाईफ एनर्जी आपल्याला दिसते ती सूर्यामुळे आहे. बघा ना, सूर्यामुळेच ऋतू होतात, सूर्यामुळेच वनस्पती. कारण वनस्पती आपलं जे अन्न आहे ते सूर्याच्या प्रकाशात करतात. वनस्पती खाऊन हरणं वगैरे जगतात, हरणं वगैरे खाऊन वाघ वगैरे जगतात. म्हणजे सगळ्यांचं प्रायमरी कन्झम्पशन जे गवत आहे, जी वनस्पती आहे, सूर्यामुळे तर आहे. सूर्यामुळे निरनिराळ्या खाणीतून निरनिराळे धातू निघतात. सूर्यामुळे पाण्याचे वाफ, वाफेचे ढग, ढग जाऊन वृष्टी, परत ते चक्र सुरू होतं. सूर्यामुळे फूड चेन आहे, अन्नचक्र. सूर्यामुळे वॉटर सायकल आहे, म्हणजे ज्याला पर्जन्यचक्र किंवा जलचक्र म्हणतो. सूर्यामुळे संपूर्ण आपल्या सृष्टीचा तोल सावरलेला आहे. हे लक्षात घ्या. म्हणून या सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आता जगातल्या काही देशांनी यानं सोडलेली आहेत. यानं म्हणजे आपण सॅटेलाईट्स म्हणूया. भारताने सोडलेला एक टायटन नावाचा किंवा गगनयान म्हणलेलं त्याला. गगनयान, यान म्हणजे वाहन, व्हेकल, गगनाचा अभ्यास करणार आहे. आणि ते अशा ठिकाणी जाऊन स्थिर झालेलं आहे की जिथून सूर्याचा अभ्यास चांगल्या प्रकारे करता येईल. सूर्याचा अभ्यास करायचा म्हणून अगदी जवळ जाणं आहे का? नाही, सेफ डिस्टन्स. आपल्याला ती दोन भावांची गोष्ट माहीत आहे रामायणातली. एक आहे जटायू आणि दुसरा आहे संपाती. संपाती मोठा भाऊ आहे, जटायू लहान भाऊ आहे. त्या दोघांच्या रोज निरनिराळ्या पैजा लागायच्या. आपण हा जलाशय पार करून पहिल्यांदा कोण जातं, जास्तीत जास्त उंच कोण जातं. एकदा संपातीच्या मनात येतं आपण सूर्यात प्रवेश करूया, सूर्याला जाऊन स्पर्श करूया. बाकीचे लोक म्हणतात अरे सूर्याला स्पर्श म्हणजे जळून जाणं आहे. संपाती आधी जातो, जटायू लहान भाऊ मागे आहे. संपाती इतका जवळ जातो की त्याचे पंख जळून जातात, आणि पंख जळाल्यामुळे तो पुढे जाऊ शकत नाही, तो खाली पडतो. खाली पडतो तिथे वाळू आणि झुडपं असतात, तो मरत नाही. पण पंख नसलेलं गिधाड, जटायू वगैरे गिधाड आहेत, व्हल्चर्स, आणि त्यामुळे तो काय खुरडत जाऊन उंदीर वगैरे पकडतो. पूर्वी जो उंचावरून उडूत खाली येऊन आपलं खाद्य मिळवत होता तो आता तसाच जगतोय. प्रसंग फार छान आहे. जटायूचा प्रसंग आपल्याला माहीत आहे. ज्यावेळेला राम आणि लक्ष्मण कोणत्याही कामासाठी जर जातील कुटीच्या बाहेर, झोपडीच्या बाहेर, तर सीतेचं रक्षण करण्यासाठी तुझी अपॉइंटमेंट केलेली आहे असं तो सांगतो. कुणी केली ही अपॉइंटमेंट? म्हणून रामायणात जो वनवास आहे ना रामाचा, तो या ऋषींच्या आश्रमातून त्या ऋषींच्या आश्रमात. ते ऋषी सांगतात रामा तू असा जा, इथे असे राक्षस आहेत त्यांना तू मार, आणि या ऋषींचे यज्ञ आहेत त्यांना संरक्षण दे. मग राम त्या ऋषींच्या आश्रमात. रामाचा वनवास जो आहे, सीता हरण होई तोपर्यंत, सीतेला रावणाने पळवून नाही तोपर्यंत, म्हणजे 12 वर्ष 13 वर्ष. शेवटच्या वर्षात सीतेला रावण पळवतो, लंकेत ठेवतो. मग हे युद्ध जमवतात वानरं वगैरे आणि युद्ध करतात. ते शेवटच्या काही महिन्यातला प्रसंग आहे. 13 वर्ष ते इकडून तिकडे. शेवटचा आपल्याला शबरीने निरोप दिला, त्यावेळेला ते मतंग ऋषींच्या आश्रमात आलेले. म्हणजे एकूण 13 ऋषींचा प्रभाव रामाच्या चरित्रावर, रामाच्या जीवनावर ऋषीमंडलाचा प्रभाव. अभ्यास करण्यासारखा विषय. एक म्हणजे जन्माच्या आधीच आहे. श्रावण कुमार आपण म्हणतो, श्रावण बाळ, तो ऋषी कुमारच आहे. त्या ऋषींचं नाव नाही आहे, पण ते दशरथाला शाप देतात की आम्ही जशा आमच्या मुलाच्या वियोगामुळे
छाती बडवत त्याचं नाव घेत मरतोय, तसाच तूही मरशील. दशरथाला मूल नव्हतं म्हणून तो शिकारच करायचा, त्याच्यात हा बाण लागतो. दशरथ हा अत्यंत चांगला माणूस आहे, चांगला तो पराक्रमी वीर आहे, ज्याला म्हणतो शब्दवेधी धनुर्विद्या. आवाज झाला की त्या दिशेने बाण मारायचा. म्हणजे साधं पान जरी झाडावरून पडत असलं तरी त्यांचा एवढा कान आणि बाण तयार असतो की ते वरच्यावर त्या पानाचा वेध घेतात. विचार करा. तसं त्याला वाटलं दिवसभर काही मिळालेलं नाही, संध्याकाळची वेळ आहे, समोर जलाशय आहे, दिसत नाही आहे, पण आहे, त्याला माहीत आहे तिथे आता जनावरं पाणी प्यायला येतील. अशा वेळेला हा श्रावण कुमार जातो. श्रावण कुमार मी का म्हणतो लक्षात ठेवा. श्रावण बाळाची कथा, श्रावण बाळाची कविता, तो श्रावण बाळ आपण कविता वगैरे म्हणतो, लक्षात घ्या. तो बाळ आहे का, कावड घेऊन आपल्या आईवडिलांना निरनिराळ तीर्थ, तो आता श्रावण कुमार झालेला आहे. तो पाणी आणायला जातो आणि तो गडू असतो किंवा तांब्या, त्याचा बुडबुड आवाज होतो. त्याला वाटलं कुठला तरी प्राणी आलेला आहे आणि त्या आवाजाच्या दिशेने तो बाण मारतो. त्याला दिसत नसतं काय आहे ते, आणि मेलो वाचवा. त्यावेळेला तो म्हणतो आपल्याकडून मनुष्य हत्या झालेली आहे. पण तो पहिला ऋषी ज्यांनी दशरथाला शाप दिला आणि रामाच्या जन्माचा प्रवास सुरू झाला. नंतर पुत्रकामेष्टी जो यज्ञ केला आणि तुझ्या यज्ञमी प्रकट राहलो हा माझा सन्मान, दशरथा घे हे पायसरान. तो यज्ञ तो ऋष्यशृंग ऋषीने केला. हे दुसरे ऋषी. नंतर तिसरे ऋषी वसिष्ठ, ते तर कुलपुरोहितच होते. त्याच्यानंतर विश्वामित्र. असं करत 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 अगदी शेवटी तो काळ पुरुष येतो, जो ऋषी आहे, आणि येतात दुर्वास. ती कथा आपण बघितली, तो रामायणाचा शेवट आहे. काळ पुरुष म्हणतो रामा मला तुझ्याशी बोलायचं आहे. तो सगळं रामाचं चरित्र सांगतो आणि म्हणतो आपलं अवतार कार्य झालेलं आहे, आता स्वधामाला गमन करा. स्वधाम म्हणजे काय, वैकुंठ विष्णू म्हणलात तर. आणि रामाचा लोक आहे त्याला साकेत म्हणतात. लोक घराला साकेत वगैरे नाव देतात. साकेत म्हणजे रामाचा लोक. गोलोक हा कृष्णाचा, सत्यलोक हा ब्रह्मदेवाचा, वैकुंठ हा विष्णूचा, कैलास हा शंकराचा. हे लोक आहेत म्हणजे अशा प्रकाशित लेवल्स आहेत. लोक म्हणजे प्रकाश, लोक म्हणजे रिजन म्हणजे प्रदेश, लोक म्हणजे पीपल असा अर्थ घेऊ नका. खूप अर्थ त्याच्यात आहे. पण एक लक्षात ठेवा, तर आता चला साकेताला जायची वेळ आलेली आहे. राम म्हणतो ठीक आहे. अशा वेळेला तो काळपुरुष म्हणतो आपण दोघंजणं एकांतात बोलणार आहोत. आपण बोलताना जर कुणी आत आलं तर त्याला देहांत प्रायश्चित्त. कुणाला आत येणार नाही म्हणून लक्ष्मणाला ठेवतो विश्वासातला म्हणून. अशा वेळेला दुर्वास येतात. गंमत बघा कशा घटना घडतात. ते म्हणतात आत्ताच्या आत्ता मला रामाला भेटायचं आहे. लक्ष्मण म्हणतो आत्ता एक ऋषी आलेले तेजस्वी आणि राम आणि ते एकांतात आहेत, कुणी जायचं नाही, नाही तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा आहे. ते म्हणतात ठीक आहे, मला जर आत जाऊ देत नसेल तर मी अयोध्यात जाळून टाकतो. आणि दुर्वासांचा क्रोध सगळ्यांना माहीत आहे. लक्ष्मण विचार करतो की मी आत गेलो तर मी मरेन, नाहीतर अयोध्या जाळून टाकतील. तो ऋषीवर थांबा आणि आत जातो. त्यावेळेला तो काळपुरुष आणि राम बाहेर येत असतात, पण अगदी बाहेर आलेले नसतात, म्हणून लक्ष्मणाला मृत्यूदंडाची शिक्षा होते. दुसऱ्या दिवशी राजसभेत म्हणजे दरबारात सगळ्या प्रतिष्ठित लोकांना अयोध्येतल्या बोलवलं जातं आणि त्या सगळ्यांच्या देखत राम सांगतो लक्ष्मणा मी तुझा त्याग करतो, त्याग करतो, त्याग करतो. लक्ष्मण सगळ्यांना नमस्कार करतो आणि शरयू नदीत जाऊन आत्मविसर्जन करतो. लक्ष्मण हा माझा बाहेरचा प्राण आहे. 8 पंचप्राण आहेत, पण माझा बहिष्यर बाहेरचा प्राण लक्ष्मण आहे. तो गेल्यानंतर आता मी जगू शकणार नाही, जगावं असं मला वाटत नाही आहे. म्हणून सर्व यांची त्यांनी व्यवस्था लावली आणि राम, भरत, शत्रुघ्न, त्यांच्या 3 माता, बरेचसे ऋषी, वसिष्ठ नाहीत, बरेचसे ऋषी यांनी शरयू नदीत आत्मविसर्जन केलं. ती जी जागा आहे ती शरयू नदीत दाखवली जाते. इथे रामाने आपलं जीवन संपवलं. असं रामायण संपतं. लक्षात घ्या, मी का सांगितलं, ऋषींचा प्रभाव. आपल्याला निरनिराळे ऋषी येतात, कार्य करतात आणि नंतर परत रामाच्या जीवनात येत नाहीत. विश्वामित्र ऋषींनी रामाला अस्त्र आणि शस्त्र सिद्ध केलं, स्वतःच्या यज्ञाचं रक्षण करून घेतलं, वाटेत अहिल्याचा उद्धार केला आणि मिथिलेत नेऊन त्या 4 भावांचं लग्न लावलं. विश्वामित्र निघून गेले. पुन्हा रामाच्या चरित्रात ते येत नाहीत. म्हणून आपण काय बघतोय की हे ऋषी जे आहेत, जे ज्ञानी आहेत,
खूप कर्म करतात पण काहीही न केल्यासारखं, कारण ते कर्म करताना त्यांच्या मनात कोणती कामना किंवा इच्छा वासना नसते. सूर्याचं उदाहरण दिलेलं आहे. एक उदाहरण तुम्हाला समजलं तर बघा, विनोबांनी ही जी 18 अध्यायावरची 18 प्रवचनं केली, गीता प्रवचनं. आम्हाला कोणी विचारले की गीतेचा अभ्यास करायचा आहे, सर्व भाषेत गीता प्रवचनं आहेत. तुम्ही सगळ्याच्या बरोबर आम्ही नेहमीच उदाहरण देतो की बी कॉम्प्लेक्स घेतल्यानंतर तुम्हाला अँटीबायोटिक घेतल्यानंतर बी कॉम्प्लेक्स घ्यायला सांगतात ना, तुम्ही गीतेचं कुठलंही पुस्तक वाचा, पण बी कॉम्प्लेक्ससारखं विनोबांची प्रवचनं वाचा. धुळ्याच्या तुरुंगात दिलेली आहे. दर रविवारी सगळे जमायचे, ते राजकीय कैदी होते, गुन्हेगार नव्हते, एक मोठे मोठे विद्वान होते. विनोबा दर अध्यायावर एक प्रवचन करायचे. गीता प्रवचने हा तो ग्रंथ आहे. त्याच्यातलं चिंतन मी तुम्हाला सांगतो की कर्म, अकर्म आणि विकर्म. म्हणून कर्म म्हणजे कर्म करायचं, अकर्म म्हणजे कर्म करूनही न केल्यासारखं. त्यांनी गांधीजींचं उदाहरण दिलेलं आहे. त्या काळात गांधीजी काही नेतेच होते, त्यांच्यामुळेच हे लोक तुरुंगात आलेले होते. तर त्यांनी काय सांगितलेलं, गांधीजी बाहेर असणं आणि गांधीजी आत असणं तुरुंगात. सगळ्या गव्हर्नर्सनी पत्र पाठवलेलं आहे राणीला की गांधीजींना अटक करू नका, कारण गांधीजी बाहेर असतील तर ते जिथे असतात तिथेच आग लावतात, पण त्यांना जर तुरुंगात टाकलं तर सगळा भारत पेटून उठतो. आपल्याला सगळ्यात चांगलं उदाहरण क्विट इंडिया. तुरुंगात टाकलं सगळा भारत, क्विट इंडिया, भारत छोडो, भारत छोडो, भारत छोडो म्हणून सगळे तरुण रस्त्यावर आले. मग आत आहेत ते काही करत नाहीत, पण सर्व काम करतात ना, भारत पेटून उठतो. आणि बाहेर आहेत ते भरपूर काम करतात, पण ते म्हणतात मी काहीही केलेलं नाही आहे, मी थकलेलो नाही आहे. विकर्म म्हणजे विशेष कर्म. जो शिक्षक जीव ओतून शिकवतो तो विषय त्याच्या आवडीचा आहे, तो किती 8ही तास त्याला तो विषय शिकवायला 8 पिरियड सांगितले तर तो म्हणतो सर एक्स्ट्रा पिरियड घेऊया का. तो दमलेलाच नाही आहे, तो थकलेलाच नाही आहे. असे काही शिक्षक आम्ही बघितलेले आहेत. आमच्या शाळेतले मॅथमॅटिक्सचे शिक्षक होते. 4थ्या पिरियडला इंटरवल व्हायचे, पहिले 3 पिरियड तो एवढा जीव ओतून शिकवायचा की 4थ्या पिरियडला तो 3ऱ्या पिरियडमधून बाहेर येईल, तिथे त्या क्लासच्या बाहेर मी दुधाचा ग्लास घेऊन उभा असायचो, थोडं दूध पी रे. कारण हे मी का करत होतो, माझ्या वेळेला माझ्या मुख्याध्यापकाने हे केलेलं होतं. तो लेसन होता की हा जीव ओतून शिकवतो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो ना, एकदा शिकवता पडला तो सगळ्या वर्गात. चला पेरेंट्स म्हणायला लागले दिवसासुद्धा प्यायला लागले का दारू. माहिती नाही शिक्षक कसं आहे, काय झालं ते मला माहीत होतं. मोठे बोर्ड्स आणले होते भिंतीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत, पण प्लॅटफॉर्म लहान होता. तो गणित शिकवता गेला, प्लॅटफॉर्म संपलाय त्याच्या लक्षात आलं नाही आणि तो पडला. हेडमास्टरनी काय करायचं, लगेच कार्पेंटरला आणून तो ज्या क्लासमध्ये शिकवतो प्लॅटफॉर्मसुद्धा फ्रॉम धिस वॉल टू दॅट वॉल. आता पडणार नाही ना, का पडला हे बघायला पाहिजे. तो म्हणतो मला काही झालेलं नाही आहे. आणि एखादा गिरणीवाला असतो ना, पिठाची गिरणी, हे केस पांढरे, भोवया पांढऱ्या, मिशा पांढऱ्या सगळं, तसं त्यावेळेला चॉक असायचे. ते इतकी गणितं सोडवून वगैरे तो एखाद्या गिरणी कामाच्या बाहेर. कौतुकाचा विषय होता. मी काय सांगतो, विकर्म. इतकं शिकवून, इतकं बोलून, इतकं ओरडून काही नाही केलं का. खूप कर्म केलं, पण त्याच्यात प्रेम जोडलं की ते कर्म कष्ट होत नाहीत, करूनही होत नाही. आईचं हे प्रेम असतं. विशेष कर्म. विकर्म म्हणजे बाकीचे म्हणतात विपरीत कर्म, विरुद्ध कर्म. वीचा तोही अर्थ आहे, पण हे विशेष कर्म आहे. हे विनोबांचं चिंतन खूप आहे. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात ते आपण बघूया. आपण गेल्या वेळेला बघितलं होतं की ज्या वेळेला चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, चातुर्वर्ण्याचा विषय आपण बघितलेला होता. पेज नंबर 2 पहिला सेट बघा, नवीन सेट नको, हे सेट खरं जोडून त्याला पेज नंबर द्यायला पाहिजेत. मी त्यांना सांगितले होते पण दिले गेले नाहीत, हरकत नाही, पुढच्या वेळेला. यदा यदा इदेमाम चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, पेज नंबर 2चा शेवटचा श्लोक आहे. पेज नंबर 2 पहिला सेट गेल्या वेळेचा. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य अकर्तारम अव्ययम.
याचा बघितला होता, पार्था गुणकर्म विभागानुसार सृजिले मी 4 वर्ण ऐसे. आपण बघितलं होतं वर्ण म्हणजे क्लास आणि जाती म्हणजे कास्ट. जाती म्हणजे जन्मला ज्या कुटुंबाची जात मरेपर्यंत मेल्यानंतरही टाकता येत नाही, पण क्लास बदलता येतो. निरनिराळी उदाहरणं आहेत. आपण गेल्या वेळेला उदाहरण बघितलं होतं कर्णाचं. कर्ण मुळात जरी सूर्यपुत्र असला तरी त्याला सूतपुत्र म्हणत होते, पण त्यांनी क्लास अर्जुनाच्या जोडीचा झाला ना, क्षत्रियाच्याही वरचा तो झाला. कितीतरी लोक असतात की जे आपला क्लास बदलतात, कास्ट बदलता येत नाही, जात काही बिघडत नाही. त्यामुळे जाती या बऱ्याचशा व्यवसायावर आधारलेल्या आहेत. कुंभार, न्हावी, सांभार आपण म्हणतो ना, व्यवसाय करतात. हा भिक्षुक आहे, भिक्षुकी करतो, लोकांच्या घरी जाऊन पूजा सांगतो, व्यवसायावर आधारित जाती आहे. पण कर्म आहेत ना, वर्ण म्हणजे निवडलेला, वर्ण म्हणजे जन्मानं आलेला नाही आहे, मी चूज केलेला आहे वर्ण. जो ज्ञान मिळवतो आणि त्याचं वितरण करतो तो ब्राह्मण. जो सामर्थ्य मिळवतो, शक्ती, आणि तिच्यामुळे इतरांचं रक्षण करतो तो क्षत्रिय. जो काहीतरी नवीन वस्तू निर्माण करतो आणि सगळीकडे गावोगावी जाऊन विकतो तो वैश्य. आणि सर्व प्रकारच्या सेवा करतो तो शूद्र. शूद्र म्हणजे पायाखाली असलेला समजू नका. विवेकानंदांनी सांगितलं होतं शेवटच्या दशकात आधीच्या शतकाच्या 1895 सालचं त्यांचं भाषण आहे की सध्या शूद्रांचं राज्य जगावर आहे. शूद्रांचं म्हणजे ऑल सर्व्हिसेस. आता आपण GST म्हणतो ना, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. सर्व्हिसेसमध्ये सगळ्या सर्व्हिसेस येतात. हॉटेलमधला तो वेटरही येत असेल, डॉक्टर येतात, वकील येतात, सगळ्यांच्या सर्व्हिसेस. जो सर्व्हिसेस करतो तो शूद्र आहे, हे अगदी लक्षात घ्या. त्यांचं राज्य आहे. आणि हे 4 वर्ण आहेत ना, ते सायकलसारखे म्हणजे चक्रासारखे फिरत समाजावर राज्य करत असतात. अगदी सुरुवातीला सत्ययुगात ब्राह्मणांचं राज्य होतं. ब्राह्मण म्हणजे जात मनातून काढून टाका, नाहीतर तुम्ही सुधारणारच नाही आहे. ब्राह्मण हा वर्ण आहे. इंग्लिश ब्रिटिश लोकांनी काही चांगल्या गोष्टी केल्या की तुम्हाला, मी ब्राह्मण कुटुंबात जन्मले, ब्राह्मण माझी जात आहे, कॉल इट ब्रॅह्मिन, BRAHMIN. आय एम अ ब्रॅह्मिन, नॉट ब्राह्मण. ब्राह्मण तो की जो ब्रह्माचा अभ्यास करतो, ब्रह्माची, ब्राह्मण असा तो शब्द आहे. ब्राह्म म्हणजे अबाउट ब्रह्म. तो फक्त ब्रह्माचा विचार करतो, ज्ञानाचा विचार करतो, आणि आपल्याला मिळालेलं ज्ञान, मंत्र, सामर्थ्य इतरांना वाटतो, तो ब्राह्मण आहे. आणि त्यामुळे काय की हा पहिला वर्ण झाला. दुसरा वर्ण, आपण 4ही वर्ण बघितले तर सध्या सर्व्हिसेसचं राज्य आहे. ब्राह्मण गेले, त्याच्यानंतर क्षत्रियांचं राज्य आलं. राम वगैरे क्षत्रिय आहेत. त्याच्यानंतर वैश्यांचं राज्य आलं, व्यापाऱ्यांचं राज्य आलं. तसं बघितलं तर कृष्ण गोकुळातल्या साध्या गवळणी या व्यापार करणार आहेत. दुधाचे पदार्थ बनवायचे आणि मथुरेत जाऊन विकायचे. वैश्यांचं राज्य आहे. सध्या म्हणाला शूद्रांचं राज्य आहे. याच्यानंतर पुन्हा ब्राह्मणांचं राज्य येणार आहे. डोंट कन्फ्यूज हा, माझा ब्राह्मणाच्या कुटुंबात जन्म झाला आहे, पण मी तुम्हाला अभ्यास करून सांगतो. अहो, हे ब्राह्मणाच्या कुटुंबात जन्मलेला ब्राह्मण शब्द लिहिता येत नाही. त्यांना पहिल्यांदा विचारलं ह आधी आहे का म आधी आहे? नाही, ऑफकोर्स ब्राह्मण म्हणजे म आधी आहे, ह नंतर. म्हटलं म्हशा, म्हैसमध्ये म आधी आणि ह नंतर आहे. त्यांना लिहिता येत नाही, त्यांना उच्चारता येत नाही. मी कुटुंबात जन्मलं, मी ब्राह्मण आहे. सोडावं, जुनं झालं ते सगळं. आता आपण AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता वगैरे त्या जगात निघालं. काय ब्राह्मण वगैरे करता? हा ब्राह्मण लक्षात ठेवा. आता पुन्हा ब्राह्मणांचं युग येणार आहे, म्हणजे कम्प्युटरचं युग येणार आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचं युग येणार आहे, शास्त्रीय संशोधनाचं युग येणार आहे. हे त्यांनी 1895 सांगितलं, ज्या वेळेला पहिलं महायुद्ध झालं नव्हतं. आपल्या महाराजांच्या आधी विवेकानंद गेलेले आहेत 1902 साली, 1902. आपले महाराज 1913 साली गेलेले आहेत. त्यावेळेला ते सांगतात. म्हणून लक्षात घ्या तुम्ही की आता परत ब्राह्मणांचं राज्य येणार आहे, म्हणजे बुद्धिमान लोकांचं राज्य येणार आहे, आणि त्या राज्यासाठी तयार राहा. हा सगळ्या समाजाला ते सांगत होते. मी तुम्हाला सांगितलं ना, सगळ्या सध्या वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचा. प्रज्ञाशोध परीक्षेत पहिले, याच्यात हे पहिले. कुठे हो ब्राह्मण? औषधाला नाही आहे, मी म्हणतो खरंच नाही आहे. आणि मला बरं वाटतं एका अर्थी की मोनोपोली आहे. अरे कसलं, किती खालच्या आपण म्हणतो ना, याच्यातले वर्गातले लोक किती शिकून वरती यायला लागले. आमचे किती विद्यार्थी एम्सपर्यंत पोचले ऑन देअर मेरिट. ते बघायला गेलं तर साधे होते.
वरपर्यंत पोचले मेरिटच्या ह्याच्यावर. बाकीच्यांना नाही मिळाली ह्याला मेडिकलला डेंटल नाही तर मेंटल असं करत गेले. हे लक्षात ठेवा. म्हणून आता ब्राह्मणांचं राज्य येणार आहे, विप्र समाज येणार आहे. विप्र म्हणजे काय? ज्ञानी, पण ज्ञान लोकांच्या हितासाठी वापरतो. आपण पुरोहित शब्द वापरतो. पुरो म्हणजे पुढे आणि हित म्हणजे कल्याण. समाजाचं हित जो पुढे नेतो त्याला पुरोहित म्हणायचं. पुरोहित म्हणजे ओम स्वाहा करणारा फक्त नाही आहे. विचार करूया आपण. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आता अशा लोकांचं राज्य येणार आहे. आणि म्हणून भारत जगात आज पहिल्या नंबरची एका अर्थाने आहोतच आपण. मी आर्थिक दृष्ट बघत नाही आहे. नेतृत्व, आध्यात्मिक नेतृत्व, इंटेलेक्च्युअल नेतृत्व, इंटेलेक्च्युअल लीडरशिप भारत पहिला आहे आत्ता. विसरूनच जा तुम्ही बाकीच्या देशांचं. बँकरप्ट झालेलं आहे ते इंटेलेक्च्युअली आपण आहोत. आणि AI निगेटिव्ह सगळे बघतात. भारत इज द ओनली कंट्री की जे AIकडे सुद्धा पॉझिटिव्हली बघतायत आणि त्याचा चांगला उपयोग करतील. शेतीत प्रयोग करतील, निरनिराळ्या उद्योगधंद्यात प्रयोग करतील आणि सुरू झालेलं आहे. हे बुद्धिमान आहे. आपल्याला खूप चांगला स्कोप आहे एका अर्थी. आपण आपली बुद्धी आहे ना ही अव्यभिचारिणी. व्यभिचार म्हणजे भ्रष्टाचार. बुद्धीचा उपयोग करून भ्रष्टाचार करायचा का? मी नेहमी प्रश्न विचारतो की भारतात एवढं करप्शन आहे ते काही त्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे जे शिकले नाहीत. ते काय त्या गाडे ओढणाऱ्या किंवा गिरणीत काम करणाऱ्या कामगारांनी केलेलं आहे की जे शिकले नाही. भ्रष्टाचार हा बुद्धिमानाने केलेला आहे, बुद्धिमान लोकांनी केलेला आहे. आणि हे आपल्याला नेते जे भ्रष्टाचार करताना दिसतात त्या प्रत्येकाचा PA असतो ना, तो PA IAS असतो ना, ते कल्पना देतात कसा भ्रष्टाचार करायचा. म्हणजे ह्यालाच म्हणतात की प्रॉस्टिट्यूशन ऑफ इंटेलिजन्स. बुद्धिमत्तेचा व्यभिचार आहे. अव्यभिचारिणी बुद्धी, अव्यभिचारिणी ज्ञान म्हणजे काय? व्यभिचार नाही. तो खरा त्याचं राज्य जगावर यायला पाहिजे. येऊ घातलं आहे, पण ही युद्ध वगैरे सगळी भोगायलाच पाहिजे. ते मधले रोड ब्लॉक्स म्हणतात ना, रस्त्यावर दगड ठेवलेले असतात, ते पार करूनच आपण पुढे जायला पाहिजे. हा विचार लक्षात घ्या. आता आपण ज्ञानाचा विचार करणार आहोत म्हणून सांगितलं. सध्या नॉलेज सोसायटी म्हणतात, नॉलेज एज म्हणतात. ज्ञानाचं युग आहे आणि आपला समाज ज्ञान समाज बनला पाहिजे. नॉलेज सोसायटी हा ध्यास अब्दुल कलामाने घेतला होता. तर अब्दुल कलाम कोण? मुसलमान. अरे तो ब्राह्मणातला ब्राह्मण आहे. म्हणतो मी माझ्याजवळ नेहमी 3 ग्रंथ असतात, गीता, बायबल आणि कुराण. रोज त्यातला एक तरी श्लोक किंवा मंत्र मी वाचतो आणि मला एकच श्लोक वाचायला वेळ असेल तर मी भगवद्गीता वाचतो. ज्ञानी आहे तो, वैज्ञानिक तर आहेच आहे. म्हणून लक्षात घ्या की ज्यावेळेला विकर्माचा विचार करतो त्यावेळेला आपल्या प्रत्येक कर्माला विशेष अशी काहीतरी जोडलं पाहिजे, ज्याला हल्ली व्हॅल्यू ॲडिशन म्हणतात. व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे काय? ह्याच्याबरोबर हे फ्री, या 3बरोबर 1 नाही, तुम्ही हे घ्या, पेन्सिल फ्री, ते घ्या, हे ॲडिशन आहे. त्यामुळे काय की व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला करायची कर्मात तर तुम्ही प्रेम ओतलं पाहिजे. तुमचं स्किल कौशल्य आहे ते कर्मात ओतलं पाहिजे. नाही तर मला सगळं येतं पण कोण करणार आहे? चांगलं काम करून काय आम्हाला इन्क्रिमेंट मिळणार आहे? हा विचार आहे. हा विकर्म नाहीच आहे, ते विपरीत कर्मच आहे. आणि नैष्कर्म्य म्हणजे काय? कितीही कर्म केलं तरी कर्म करता करता ते वितळून जातं. कर्म करता करता ते नष्ट होतं. कर्माचं लेप किंवा कर्माचं बंधन मला लागत नाही. नैष्कर्म्य ही अवस्था आहे ऋषींची. इतकं काम करतात. एक लक्षात ठेवायचं, आपुले मरण पाहिले मी डोळा, जाहला तो सोहळा अनुपम. तुकारामांनी सांगितलं मी माझं मरण बघितलं, पण आता मी जिवंत कशासाठी आहे? तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. हे लक्षात ठेवा. आता मी फक्त उपकारापुरता उरलो आहे. मला माझ्यासाठी काही करायचं नाही, म्हणजे कुटुंबासाठी सुद्धा काही करायचं नाही आहे. हे नैष्कर्म्य आहे. लक्षात ठेवा. कितीही कर्म केलं, कितीही अभंग लिहिले, कितीही कीर्तन केले तरी तुका म्हणे उपकारापुरता, माझ्यासाठी मी काही करत नाही. हे समजलं तर पुढच्या ओव्या आपल्याला चांगल्या असं म्हणते. म्हणून पेज नंबर 3 सुरुवातीपासून वाचूया. पार्था गुणकर्म विभागानुसार सृजिले म्हणजे निर्माण केले मी 4 वर्ण ऐसे, 4ही वर्णांच्या धर्माची व्यवस्था स्वभावे सर्वता केली मीच. या वर्णधर्म म्हणतात ना. आत्ता तुम्हाला सांगितलं ते ज्ञान मिळवायचं, वितरण करायचं, हा ब्राह्मणाचा धर्म आहे. नवीन वस्तू निर्माण करायच्या आणि लोकांपर्यंत पोचवायच्या, हा वैश्याचा धर्म आहे. सामर्थ्य संपादन करायचं आणि समाजाचं रक्षण करायचं, हा क्षत्रियाचा धर्म आहे.
मीच निर्माण केले. मी नुसते वर्ण निर्माण केले नाही, मी धर्मही निर्माण केले. त्याला ऋषीने आश्रम जोडले. आश्रम म्हणजे ऋषी शिकवतात ती जागा नाही. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे 4. मग आता शब्द कसा तयार झाला? वर्ण, आश्रम, धर्म. समजा मी शिकवतो शाळेत, मी ब्राह्मण आहे, माझं लग्न झालेलं नाही आहे, मी दुसऱ्यांवर अवलंबून आहे. माझं लग्न झालं, मी गृहस्थ झालो, आता दुसरा एखादा माझ्यावर अवलंबून असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. बदलला माझा आश्रम बदलला, धर्म बदलला, वर्ण बदलला, धर्म बदलला. वर्ण बदलता येतो, वर्ण बदलला पाहिजे, हे लक्षात ठेवा. जातीचा आणि वर्णाचा बिलकुल, जाती जन्मता मिळते, वर्ण निवडता येतो. वर्ण या शब्दातलं क्रियापद वृणोती, त्याच्यावरून वर शब्द आलेला आहे. वर म्हणजे निवडणे, स्वयंवर, मी निवडला आहे माझा वर, बरोबर आहे ना. त्यातून वर्ण निवडलेला आहे, क्लास आहे तो, कास्ट नाही आहे. बघा त्याच्यानंतर पुढे ते सांगतात की 4ही वर्णांच्या धर्माची व्यवस्था स्वभाव सर्वथा मी केली मी तर मानव तेथोनी सर्वही ते एक चतुर्वर्णात्मक परी झाले. सगळं मानव एकच आहे ना, मानवता एकच आहे. तिथे काय हा शूद्र आणि तो ब्राह्मण असा काही प्रकार नाही. हे कर्मानुसार आणि गुणानुसार मी 4 वर्ण बनवले, हे त्यांनी सांगितलं. पण पुढे काय? ऐशा रीती गुणकर्माचा विचार केला मी साचार सहजेचे, वर्णभेदाचीही व्यवस्था ऐसीच म्हणून ही साच नवे करता. ही व्यवस्था आहे. आपण म्हणतो ना वर्ण व्यवस्था आणि वर्णभेद, इथे भेद शब्द वापरला आहे व्यवस्था स्पष्ट करण्यासाठी. भेद आला की भांडण आलं, कलह आला, जातीभेद, ही श्रेष्ठ ती कनिष्ठ, मी उच्च तू नीच. ह्याच्यामुळे आपला समाज मागे पडला, समाजात फूट निर्माण झाली आणि त्याचा फायदा परकीय राज्यकर्त्यांनी घेतला. एकमेकाला लढवलं, फोडा आणि म्हणतात ना जोडा आणि राज्य करा. फोडा, स्प्लिट, जोडा, बडवा, डिवाइड अँड रूल. तुम्ही त्याच्यात फूट पाडा आणि त्यांच्यावर राज्य करा, हेच केलं ब्रिटिशांनी. आपण शिकलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा आहे वर्णाचा हा विचार, तो कर्माप्रमाणे. पुढे काय सांगतात लक्षात ठेवा, ही व्यवस्था आहे, वर्ण व्यवस्था आहे, सिस्टम. म्हणून मी साच नव्हे करता. आणि आपण गेल्या वेळेला एक मुद्दा बघितला होता की जगातल्या सर्व देशांना, सर्व काळी, सर्व संस्कृतीत या 4 वर्णांची गरज असते. ज्ञानी वर्ग असतो प्रत्येक समाजात, तो ब्राह्मण झाला. जे समाजाचं रक्षण करणारा वर्ग असतो तो क्षत्रिय झाला. व्यापार करणारा वर्ग कुठल्या समाजात नाही आहे. त्या निग्रो ट्राईब्स वगैरे असतात ना, त्याच्यातसुद्धा हे 4 वर्ण असतात. आणि काही सेवाकऱ्यांचा तो रस्ते झाडतील, हे धुतील, करतील, ह्या सगळ्या मिळून समाज उभा राहतो. कुठलाही वर्ण श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून सांगितलं नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्मफले स्पृहा इति माम योगी जानाति कर्मभिर्न वाद्यते. हे माझं लक्षात घ्या तुम्ही, मग तुम्हाला कर्म बाधणार नाही किंवा कर्म तुम्हाला बंधनात टाकणार नाही. बाधणे म्हणजे त्रास देणे, कुठल्याही कर्माचा त्रास होणार नाही. रात्रंरात्र आई जागते बघा, मुलगा आजारी असेल तर त्रास नाही होत तिला बघा. आणि इथे काय सांगितलेलं आहे की स्वभावता जेणे आकारते नाही इतिमाम माझी या सत्तेने जाहले हे पार्था परी मी सर्वथा नाही केले. माझ्या सत्तेनं झालं. सत्ता सूर्य तेच म्हणतो ना, प्रकाश हा माझा स्वधर्म आहे. मी प्रकाश नाही निर्माण करत, मी उष्णता नाही निर्माण करत. सूर्य आहे म्हणजे हे सगळं आलंच. तसं हे सांगतात माझी या सत्तेने हे सगळं मी केलेलं आहे निर्माण, मी नाही केलं, मी करता नाही आहे त्याचा, मी आहे म्हणून हे सगळं झालं. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आजोबा घरात असले की शिस्तीत वागावं लागतं, हे मुलांना माहीत आहे. आजोबा संध्याकाळी 6ला फिरायला जातात, हेही मुलांना माहीत आहे. संध्याकाळी 7ला परत येतात. मग 6 ते 7 मुलांचा एकमेव कार्यक्रम असतो, आजोबांना जे आवडत नाही ते करायचं. म्हणजे काय, भिंतीवर रेघोट्या मारायच्या, सोफा सेटवर उड्या मारायच्या, गादीची पांघरुणं विस्कटायची आणि कुणीतरी एक पोर लहानसं दारात उभं करायचं, हे आजोबा आले रे, सगळेजण शांत वगैरे करणार. 6 वाजतात, नाचतात पोरं, ते नेहमीप्रमाणे करतात. आजोबांना खोकला येतो, हे लक्षात ठेवा. सत्ता म्हणजे काय, असं केल्यानंतर बापरे आजोबा घरात आहे, सगळे शांत होते. आजोबांनी त्यांनी शांत व्हा म्हणून घसा खाकरला नाही, त्यांना खोकला आला.
त्या खोकल्याची सत्ता काय आहे, खोकल्यामुळे सगळं शांत झालं. आजोबांना माहीतही नाही, त्यांना ऐकू कमी येत होतं म्हणून मुलं दंगा करतात हेही त्यांना कळलं नाही आणि मुलं शांत झाली हेही कळलं नाही. पण आजोबांचं ते खाकरणं जे आहे ते इतर व्यवस्था लावण्यासाठी उपयोगी पडलं, हे लक्षात घ्या. पुढे बघा, कर्मणा ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणा अकर्मश्च बोद्धव्यम बोद्धव्यम गहना कर्मणो गती. त्याची कितीतरी उदाहरणं सांगता येतात की मी करायला जातो एक, पण घडतं भलतंच. मागे मी तुम्हाला खूप मोठी गोष्ट सांगितली होती, आता थोडक्यात सांगतो. मोठी सिरियल होती ती मुजरिम हाजीर आहे. गुन्हेगार तुमच्या समोर आहे, काय शिक्षा द्यायची ते द्या. एक लहान मुलगा बंगाली कुटुंबात, आपण भाटकार म्हणतो ते जमीनदार म्हणतात, आणि इतके ते शोषण करायचे जमीनदारांचं. कोऱ्या कागदावर सह्या घ्यायच्या, तिथे पोरगा बघत असतो, त्याच्यावर वाटेल ती रक्कम लिहायची, ते फिटत नाही. मग तुझी बायको माझ्याकडे राहू दे, वाटेल ते काम करेल. आता नाही, तुझी ती तरुण मुलगी आहे ना, मुलगी. इतकं शोषण सर्व पातळीवर हा मुलगा बघायचा. आणि नचिकेताने जो विचार केला तोच यानेही केला. हे सगळं कुणासाठी? माझ्यासाठी जर असेल, मी मोठा झालो आणि सगळं माझ्या ताब्यात आलं की मी सगळं ज्याचं त्याला परत करणार. म्हणून त्यांनी ते कागद जपून ठेवलेले आहेत. ज्यावेळेला त्याच्याकडे सत्ता येते त्यावेळेला एक एक शेतकऱ्याला बोलवतो, तुझं एवढं कर्ज होतं ना रे, आणि तुझी बाई तिथे काम करते ना रे, आणि तुझी मुलगी, चला या तुम्ही, हे तुमचं आहे मी टर्कन पाडून टाकलं, तुम्ही मुक्त झालेला. सगळ्यांना मुक्त करतो. गंमत बघा. आणि त्याला पैसा मिळालेला असतो. तो म्हणतो की आता ही जी तरुण मुलं आहेत, त्या तरुण मुलांना मी पैसा देतो की तुम्ही काहीतरी उद्योग वगैरे सुरू करा आणि कुटुंबाचं राहणीमान सुधारा. एक वेश्यावृत्तीची बाई असते, जिच्याकडे सगळे अमर प्रेम सिनेमा माहीत आहे ना, कुछ तो लोग कहेंगे, हे ते तसेच असायचे. आणि ते सगळेजण वेश्येकडे जायचे. न जाओ सय्यात बैया, तुम्हाला ते गाणं माहीत आहे. सगळेजण जातात, रात्री दारू पिऊन वगैरे परतायचं, बायकांनी त्यांचे बूट सोडायचे वगैरे, हेच काम करायचं. अशी ती व्यवस्था होती. तर हा म्हणाला, ती जी वेश्या आहे ना, तिला मी जास्तीत जास्त पैसे देईन, दुसरा व्यवसाय सुरू कर, या गावात राहूसुद्धा नकोस, असं प्रत्येकाला देतो. सगळ्यांचे कागद फाडून टाकतो, सगळ्यांना ऋणमुक्त करतो. किती चांगलं कर्म आहे बघा. आणि हिमालयात शांत ध्यानधारणा करण्यासाठी निघून जातो. काही वर्षांनी त्याला आठवण येते की आपण जाऊन बघूया की कर्माची गती किती गहन आहे हे लक्षात ठेवा. परत येतो. त्यांनी ज्या तरुण मुलांना पैसे दिलेले असतात त्यांना व्यसनं लागतात, ते उधळतात पैसे, आणि कुटुंब सुधारण्यापेक्षा अन्नान्न दशा होते त्यांची व्यसनापुढे. ती जी वेश्या असते की तू दुसऱ्या गावात जा, दुसरा व्यवसाय सुरू कर म्हणून तिला पैसे दिलेले असतात. तर पूर्वी एका खोलीत ती व्यवसाय करत असते, आता तिने कोठी तयार केलेली आहे, त्याच्यात 8-10 खोल्या आणि त्याच्यात निरनिराळ्या वेश्या. तिने वेश्या व्यवसाय वाढवलेला आहे. ह्याच्यासाठी मी दिलेलं नव्हतं. ज्यांच्या जमिनी मी मोकळ्या केला, आता ते परत अन्नान्न दशा आहेत, कारण त्यांनी त्या जमिनी विकल्या, मुलीच्या लग्नात विकल्या, याच्यासाठी विकल्या. परत काय विचार करा तुम्ही. आणि मग तो परत हिमालयात येतो, आपली डायरी लिहितो आणि म्हणतो की मुजरिम हाजीर आहे, या सगळ्याचा गुन्हेगार मी आहे. मी कर्म एका हेतूनं केलं, पण त्याचा परिणाम भलताच घडला. परिणाम तुमच्या हातात नाही आहे. तुम्ही कर्म ईश्वर साक्षीनं करा, इथे सांगितलेलं आहे. तुम्ही कर्म भगवंताला नैवेद्य दाखवून करा. आपण सगळं म्हणतो ना, हे प्रवचन संपलं, श्रीकृष्णार्पणमस्तु, ओम शांती शांती शांती, झालं अर्पण. कुठलाही लेप ठेवता कामा नये, हे लक्षात घ्या. आणि म्हणून सांगितलं आहे शेवटी, स्वभावता जेणे आकारते विश्व, तया त्याचे नाव कर्म आहे. हे विश्व निर्माण झालं ना, हे कर्म होतं सृष्टीत झालेलं. हे जमीन जल निर्माण झालं, हे सगळे. आणि त्याच्यानंतर प्राणी निर्माण झाले, आणि प्राणी कर्म करायला लागले. इतर प्राण्यांना कर्म नसतं, क्रिया असतात. मांजर कर्म करत नाही, कुत्रा कधी पाप करत नाही म्हणून पुण्यही करत नाही. मागे तुम्हाला सांगितलं होतं ना, ॲनिमल्स नावाची कविता आहे, त्याच्यातला पहिला प्रश्न विचारतो तो कवी, तुम्ही कधी कुठल्या गाईला किंवा बैलाला गुडघे टेकून शिंग वर करून प्रार्थना करताना पाहिलं आहे? कुठल्या जनावराला नाक घासताना पाहिलं आहे? नाही, कारण ते पापच करत नाहीत, म्हणून त्यांना पूजा करायची गरज नाही आहे. ऑल आवर प्रेयर्स अँड वर्शिप, आपण जी पूजा करतो, जी प्रार्थना करतो, कुठे ना कुठेतरी पापाशी जोडलेली आहे. सध्या पापं वाढलेली आहेत, भ्रष्टाचार वाढलेले आहेत, म्हणून देवतासमोरच्या रांगा काय वाढल्या आहेत. तुम्ही जर तुम्हाला 2-3 तासच असतील कोल्हापूरला, आणि तो शुक्रवार असेल, आणि एखादा एक पूर्ण दिवस आहे, आणि ती जर अमावस्या असेल, दर्शनाची तुम्ही अपेक्षाच करू नका.
दुरून ते सुद्धा कळसाचं दर्शन. पंढरपूरला तसंच आहे. साधं छोटंसं मंदिर असतं गणपतीचं, मंगळवारी केवढी गर्दी, आणि संकष्टीच्या दिवशी आणि त्यातून ती अंगारकी असेल तर बाप रे, गणपतीला श्वास घेता येत नाही. शनिवारी हनुमंताची तीच अवस्था झालेली आहे. ती काय भक्ती नाही वाढलेली आहे. लक्षात ठेवा, हा भक्तीचा व्यापार झालेला. आम्ही शाळेत असताना एक गाणं आम्हाला खूप आवडायचं, ते मी काल पुन्हा ऐकलं की पंढरीनाथा झडकरी आता पंढरी सोडून चला विनविते रखुमाई विठ्ठला. सगळं विक्रय चाले, हा सगळा देवाचा विक्रय चाललेला इथे. याल तुम्ही इथं सांगा, नाहीतर मला निरोप द्या, मी निघाले पुढे. मला पंढरपूरला राहणं शक्य नाही आहे त्यावेळेचं, कारण बाहेर खऱ्या भक्तांचा मेळा जमलेला आहे, पण ते महार चांभार आहेत, त्यांना प्रवेश नाही आहे. तुम्हाला कळतं, इतकी संत मंडळी येऊन गेली सगळ्या जातीत, पण त्या गोरा कुंभार काय, तो नरहरी, सोनाराला असे, सोनाराला एक वेळ प्रवेश असेल, पण ह्याची खालची आपण शेड्यूल कास्ट वगैरे म्हणतो, त्यांना प्रवेश नव्हता. कुठपर्यंत प्रवेश नव्हता? 15 ऑगस्ट 1947ला प्रवेश नव्हता. 1948ला आपण गांधीजींना मारलं तेव्हाही प्रवेश नव्हता. मग गांधीजींपासून प्रेरणा घेतलेली काही चांगली माणसं होती, त्याच्यात होते विनोबा भावे, नाही यदुनाथ तत्ते, विनोबा भावे, यदुनाथ तत्ते बसले उपोषणाला, साने गुरुजी मुख्य म्हणजे, आणि त्यांचं आमरण उपोषण म्हणजे खरं आमरण उपोषण. आणि ज्या वेळेला साने गुरुजींची प्रकृती खालावायला लागली त्यावेळेला दिल्लीहून ऑर्डर आली की ओपन द टेम्पल फॉर द मासेस. पंढरपूरचा इतिहास आहे. आपण संतांची गोडवी गायची, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, पण पंढरपूरचं मंदिर तिथे ती रखुमाई म्हणते, त्यांना मंदिराच्या बाहेर ठेवलेलं आहे. विक्रयच आले देवपणाचा, हे थोर संतही आले गेले, गेला महिमा तव नामाचा. राहायचे मग इथे कशाला? पंढरीनाथा झडकरी आता पंढरी सोडूनच चला विनविते रखुमाई विठ्ठला. सुंदर गीत आहे. ती त्यावेळची परिस्थिती आहे. मी शाळेत होतो, आता किती पाणी वाहून गेले चंद्रभागेतून, इंद्रायणीतून, काशीच्या गंगेतून, इतके बदल झालेले. आता आम्ही निरनिराळे प्रकार आणलेले आहेत. त्यावेळेला गंगेची आरती म्हणजे काय, एखादी ज्योत पेटवायची, पुरवंड्या या ती म्हणतात ना, ते सोडायचं. आता ती आरती म्हणजे ती अशी व्यवस्थित आहे, सुंदर, त्याला 500 रुपये तिकीट, 1000 रुपये तिकीट, आणि लोक मरून जातात. हे लक्षात ठेवा. म्हणजे आरतीचा परफॉर्मन्स झाला आहे हा नाटकाचा किंवा नृत्याचा परफॉर्मन्स. तसाच तो परफॉर्मन्स म्हणून चांगला आहे का? असेलही किंवा आहे. आर्तता आहे त्याच्यात भक्ती आहे नाही ना. सगळीकडे विक्रय चाले देवपणाचा. विक्रय म्हणजे विक्री चालू आहे, हे लक्षात घ्या. पुढे गजानन महाराजांच्या चरित्रात प्रसंग आहे ना, ते वेदातले मंत्र म्हणत भीक मागतात. ते म्हणतात अरे वेदातले मंत्र एक तर चुकीचे म्हणताय, आणि वेदाची विक्री करायची नसते. वेदमंत्र इथून पुढे वेदमंत्र म्हणून भीक मागू नका. आणि त्यांना ते हे देतात, उपवर्णन 1 रुपया वगैरे काहीतरी देतात, सांगतात. वेद विक्री नाही करायची, देवाच्या नामाची विक्री करायची सगळ्याचीच. म्हणून स्वभावता जेणे आकारते विश्व तयातीचे नाव कर्म ऐसे. मग वर्णाश्रम धर्म, मगाशी तुम्हाला सांगितला वर्ण आणि आश्रम धर्माशी उचित कर्म जे विहित विशेषत्वे. विहित कर्म ज्याला सुद्धा त्यांनी विशेष कर्म म्हणलेलं आहे. वर्णाश्रम धर्म, आश्रमाचं म्हणून प्रत्येक धर्म आहे हो. संन्यासाश्रमाचा धर्म काय, की समाजाच्या पासून दूर जायचं आणि समाजाच्या कल्याणासाठी चिंतन प्रार्थना करत स्वतःचा जीव मुक्त करायचा. हिमालयात कितीतरी बसलेले असतं. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, एक तरुण म्हणतो की विवेकानंदांना, स्वामीजी तुम्ही आम्हाला आवडता, कारण तुम्ही आमच्यात येता, आमची भाषा बोलता, आम्हाला समजेल असं शिकवता. ती हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात जे ऋषी जाऊन स्वतःच्या मुक्तीचा प्रयत्न करतात, त्यांचं काय कौतुक करायचं आहे. विवेकानंद चिडले. अरे ते तिथे बसलेत हिमालयात ध्यान करत, तप करत, त्यांच्या अंगावरून जे वारे येतात ते सगळ्या भारतावरून जातात, म्हणून भारत जिवंत आहे. इतके सगळे जरी आक्रमणकर्ते आले, मुघल आले, ब्रिटिश आले, डच आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, भारतत्व भारतीयता आपण ज्याला सनातन सध्या म्हणतो टिकून आहे, कारण त्यांच्या अंगावरून येणारे वारे पवित्र आहेत. ते तिथे करायला बसले आपलं कल्याण व्हावं म्हणून. सगळेच जर समाजात आले तर समाजात करण्यासारखं काही राहणार नाही. त्यातून भोंदूबाजी, बुवाबाजी हीच जन्माला येईल. ते तिथे आहेत,
आपल्या कल्याणासाठी आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून वर्णाश्रम धर्माशी उचित कर्म जे विहित विशेषत्वे विकर्म ते पार्था जाणावे निश्चित सर्वथा साध्यंत फलास. त्याला विकर्म म्हटलेलं आहे, विशेष कर्म. विकर्म म्हणजे विपरीत कर्म नाही. लोक म्हणतात काय विपरीत कर्म, मग तू या वर्णाचा मांसाहार करतोस, विपरीत कर्म नाही आहे, विपरीत कर्म नाही आहे, ते पुढे निषिद्ध कर्म म्हणलेलं आहे त्याला. इथे विकर्म सांगितलं. निषिद्ध जे कर्म तेही येथे मग ओळखावे चांग धनुर्धरा. हे कळतंच ना, निषिद्ध जे खायचं नाही ते खायचं, प्यायचं नाही ते प्यायचं, करायचं नाही ते करायचं. कुणी? त्या वर्णाच्या लोकांनी. आपण म्हणतो जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे जेणो काम तेणो थाय दुसरा करे दुजा करे तो गोता खाय. हे सांगितलं. म्हणजे तुझं कर्तव्य काय आहे हे तू ठरव. एक जन्मलायस ज्या कुटुंबात त्या कुटुंबासाठी कर्तव्य आहे, ज्या गुरुकडून शिकलास त्या गुरुसाठी कर्तव्य आहे, ज्या समाजाने तुझी धारणा पोषण केलं त्या समाजासाठी तुझं कर्तव्य आहे. पण तू वर्ण कुठला निवडला आहेस? मागे तुम्हाला सांगितलं होतं मी, त्या याला हजर होतो. जीवनात अंगावर रोमांच आणणारे काही क्षण होते ना, ते क्षण. शिवाजीराव भोसले अत्यंत चांगले वक्ते होते आणि त्यावेळेला सांगितलं वसंत व्याख्यान मला म्हणजे 10 लोक बोलायला असायचे. भारताची संरक्षण सिद्धता केव्हा होता? 1962 साली चीनने भारताचा पराभव केला तेव्हा हा विषय आणला होता. व्ही.के. कृष्ण मेनन जे डिफेन्स मिनिस्टर होते तेही बोलणार होते. मुख्य वक्ते होते शिवाजीराव भोसले. त्यांचा हे करून मेजर जनरल परांजपे ते काय करून ते ओळख करून देणार होते. पहिल्याच वाक्यात शिवाजीरावांनी सगळ्यांची मनं जिंकल्याने हा विषय स्पष्ट केला. ते म्हणाले मेजर जनरल परांजपे या कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण क्षत्रियानं, कारण ते मेजर जनरल सैन्यात आहेत ना, ते रक्षण करतात. कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण क्षत्रियाने या क्षत्रिय ब्राह्मणाचा जो परिचय, कारण मी प्रिन्सिपल आहे कॉलेजचा, मी ज्ञान मिळवतो आणि ज्ञान वितरण करतो, पण मी आहे भोसले 96 कोळी मराठा क्षत्रिय, मग पण मी आहे ब्राह्मण. या क्षत्रिय ब्राह्मणाचा परिचय त्या ब्राह्मण क्षत्रियाने करून दिला, त्याबद्दल त्याचं मी मनापासून आभार मानतो. तो ब्राह्मण क्षत्रिय आहे. वर्णानं मी जातीनं ब्राह्मण आहे, वर्णानं क्षत्रिय आहे, आणि मी जातीनं क्षत्रिय आहे पण वर्णानं ब्राह्मण आहे. समजून घ्या तुम्ही. हे समजलं ना तर सगळं वर्ण व्यवस्था वगैरे त्याला अर्पण करूया. जे मला चांगलं जमतं ते मी करेन, अपेक्षा न धरता, फलाची अपेक्षा नाही. पुढे विकर्म निषिद्ध जे कर्म तेथे ओळखावे चांग धरून कर्माचे हे जाणता स्वरूप जीव आपोआप बंधमुक्त. हे कर्माचं स्वरूप कळलं. कर्म म्हणजे काय की ज्यातून आकाराला येतं विश्व. फार सुंदर एक हे आहे, मला वाटतं खलील जिब्रानचं. तो काय म्हणतो, तो बेकरीवाला आहे, बेकरीवाला. तो म्हणतो की वर्क इज वर्शिप मेड व्हिजिबल. टेक ब्रेड. तो ब्रेड देतो. मी ते केली, ती पीठ ते टिमलं, त्याचं बेकरीत घातलं, ते भाजलं, हा ब्रेड तयार झाला. पण कुणीतरी ब्रेड मागायला येईल, त्याची ती सकाळची गरज असेल, हे लक्षात ठेवून मी तो ब्रेड भाजलेला आहे. सो वर्क इज लव मेड व्हिजिबल. म्हणजे माझं जे तुमच्यावरचं प्रेम आहे ते या ब्रेडच्या रूपानं व्हिजिबल झालं ना. सो आय एम गिविंग यू नॉट ब्रेड बट लव. ब्रेडची किंमत असेल, लवला किंमत नाही. सो लक्षात ठेवा, वर्क इज लव मेड व्हिजिबल. वर्क इज वर्शिप. आपण जे म्हणतो ना, काम हीच माझी पूजा आहे, हे लक्षात घ्या. म्हणून साक्षीत्वे सकळ कर्मी वावरता देखे नैष्कर्म्यता. आता नैष्कर्म्य आलं, साक्षीभावानं कर्म करायचं. म्हणजे जसं मी दुसऱ्याच्या मुलांसारखं करतो त्याच मी माझ्या मुलांसाठी करणार. माझ्या मुलासाठी निराळं असं नाही आहे, जे इतरांसाठी तेच. कितीतरी पूर्वीच शिक्षक असे असायचे चांगले, त्यांची मुलं त्यांच्या वर्गात असायचे, ते पेपर सेट करायचे. आम्ही त्याला म्हणायचो, जरा वडिलांना विचार रे काय महत्त्वाचं आहे, पेपर मिळेल का तुला बघायला. गंमत. त्यावेळेला शिक्षकांची 3 कॅटेगरीज होत्या. एक म्हणजे मी तुला म्हणून हा पेपर दाखवतो, कोणालाही दाखवू नको. त्यावेळेला काही झेरॉक्सिंग वगैरे काही नव्हतं. ते बाळ त्याच्या अक्षरात जे काही लिहून द्यायचं ते. एक शिक्षक, ही लीक द पेपर, हा अधम शिक्षक आहे. दुसरा, हे इम्पॉर्टंट आहे,
हे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे, हे सांगतो. अभ्यास करा. ही डिड नॉट लीक द पेपर, पण पार्शली हे महत्त्वाचं आहे. तिसरा शिक्षक बुद्धिमान आहे. बाबा मला मॅग्नेटिझमचं कळत नाही, डोंट डू इट. मला ती गणितं जमत नाहीत इलेक्ट्रिसिटीवरची आहे, ड्रॉप इट. त्याने इनडायरेक्टली काय पेपरमध्ये नाही आहे हे सांगितलेलं आहे. हे अक्षरशः विपरीत कर्म आहे, हे निषिद्ध कर्म आहे शिक्षकासाठी. हे कर्म असं नाही. कर्म मी केलेलं आहे, पेपर मी दिलेला आहे, मी तुला काहीही सांगणार नाही, मला एकही प्रश्न विचारू नकोस. दुसऱ्या डिव्हिजनचे जे आहेत त्यांना तू तुझ्या डिफिकल्टीज विचार, कारण नकळत माझ्या तोंडातून जाईल हे करू नकोस म्हणून. हे करू नकोस म्हणजे ते पेपरमध्ये नाही आहे. चांगले शिक्षक होते. पूर्वी तुम्हाला सांगतो हे जजेस वगैरे होते ना कोर्टाचे, त्यांना कुणीही लग्नाला बोलवायचं नसायचं. लग्नाला बोलवलं तर तुम्ही मोठी गिफ्ट दिलीत आणि तुमचा खटला कोर्टात आहे तर तुमच्या बाजूने निकाल देण्याचं बंधन त्याच्यावर येईल. त्यांचे क्लब्स निराळे असायचे, त्या क्लब्समध्ये ते पत्ते वगैरे खेळायचे, समाजात बिलकुल मिक्स व्हायचे नाहीत. त्यांचे बंगलेसुद्धा गावाच्या बाहेर, त्यांना वाहनं दिलेली असायची, त्यांना ड्रायव्हर दिलेला असायचा. इतकी पथ्य पाळली जायची, कारण जज इज अबव ऑल, जस्टिस इज अबव ऑल, कोर्ट्स आर अबव ऑल. इफ दे आर अबव ऑल, त्यांना ट्रीटमेंटही तशी दिली पाहिजे आणि त्यांनी वागलंही पाहिजे तसं. इट इज नॉट द ट्रीटमेंट, इट इज द बिहेवियर दॅट ऑल्सो इज इम्पॉर्टंट. आणि तसं असायचं त्यांचं. खरंच तुम्हाला सांगतो. अगदी पुढे गोष्ट काय, कर्माकर्माचे हे जाणता स्वरूप जीव आपोआप बंधमुक्त, साक्षीत्वे सकळ कर्मी वावरिता, साक्षीभावानं देखे नैष्कर्म्यता आपोली जो, आचरिता कर्म नसे फलासक्ती, जयाच्या चित्ती लेश मात्र. फलाची आसक्ती नाही, फळ मिळणारच आहे, फळ तुम्हाला टाकता येणारच नाही आहे. नाहीतर फार सोपं आहे. कृष्णा गणितात मी कॉपी केलेलं आहे, कृष्णा अर्पणमस्तु, असं होणार आहे का? ते नाही होणार. म्हणून फळ तुम्हाला टाकताच येणार नाही आहे. फळाची आसक्ती करू नका. फलाचे गहन कर्मगती आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. गुरुदेव रानडेंचा एक मित्र म्हणाला, एक गुरु वगैरे काही मी मानत नाही. म्हणाले की तू माझ्याकडे रिअलाइज्ड आहे, ते काही चमत्कार वगैरे करत नाहीत, ते तुझ्या प्रश्नाची अशी उत्तर देतील, बुद्धिमान आहेत ते. म्हणतो ठीक आहे, मी माझ्या मनात आहे ते मागेन. ते म्हणाले गेल्या वर्षी मीही मागितलं होतं की जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप, संस्कृतमध्ये पहिला येतो महाराष्ट्रात मॅट्रिक परीक्षेला, ते मी मागितलं होतं त्यांना. आणि मी तेच म्हणलं होतं की जर मला ती स्कॉलरशिप मिळाली तर यांच्यात काहीतरी गुरुत्व आहे, काही सामर्थ्य आहे असं मी मानेन, आणि मला मिळाली. मला यांच्या गुरुत्वाबद्दल डाऊट नाही, संदेह नाही, संशय नाही. तो म्हणाला मग मी काहीतरी मागेन आणि पुढच्या वर्षी मी त्यांना गुरु मानेन. माग म्हणाला. नंतर म्हणाला की बघू ते गुरु काय करतात ते. आपल्याला माहीत आहे तो प्रसंग, हा घडलेला प्रसंग आहे. तो म्हणतो मी परीक्षेत पास होईन का? ते हो म्हणालेलं आहे. हे खोटं होणार आहे, कारण मी एका पेपरला बसलेलोच नाही आहे, कसं पास आहे? ते म्हणाले डोंट डाऊट, काहीही घडेल. तो ज्या विषयाला बसलेला नव्हता त्या विषयाचे पेपर्स ज्या खोलीत होते, शॉर्ट सर्किटनी त्याला आग लागते, सगळे पेपर्स जळून जातात. त्या विषयात त्या वर्षी सगळ्यांना डिक्लेअर्ड पास्ट, क्लास वगैरे कोणाला मिळत नाही, म्हणून त्यांना जळके BA म्हणायला लागले. हे लक्षात ठेवा. अरे तू त्या जळके BA बॅचचा का? म्हणजे सगळ्यांना पास करून टाकलं ना त्या विषयात. तो गेला गुरुकडे. तुम्हाला कसं कळलं? नाही म्हणाले काही कळलं नाही, मला काही कळलं नव्हतं. असं शॉर्ट सर्किट आग लागणार नाही, तो एका परीक्षेला बसला नव्हताच नाही आहे. मला दिसलं की तुझं भवितव्य काय आहे ते, त्याप्रमाणे मी दिला. ती गुरुची वाणी होती, माझी वाणी नव्हती. गुरुची वाणी खरी झाली, हे लक्षात घ्या. म्हणून साक्षीत्वे आचरण, आचरिता कर्म नसे फलासक्ती, जयाच्या चित्ती लेश मात्र, आत्मरूप जग म्हणून या पायी कर्तव्य ते काही नुरे जया. सगळं मीच आहे. आता पुढचे श्लोक तर फारच छान आहे. सगळं मीच आहे. आई आता इतके शब्द वापरत नाही, पण काय रे आई, किती ती ओली लाकडं, ती काय फुंकून श्यामची आई वगैरे अशी संस्कार घडवणारी, अरे ती लाकडंही मीच आहे, ती फुकणीही मीच आहे, तो फुंकून वारा मीच आहे, ते फुंकून माझी छाती होते दुखते ती मीच आहे. अरे स्वयंपाक करते ते मीच आहे, तुझ्यात मीच आहे. सगळीकडे मी असल्यामुळे मी दमेन कशी, मला वाईट वाटेल कसं, माझा अपेक्षाभंग होईल कसा, ते सांगताय. सगळ्यात मी आहे आणि माझ्यात सगळे आहे, हा एक भाव तुम्ही निर्माण केला की तुम्हाला कर्मच लागणार नाही. तुम्ही
कर्मबंधातून मुक्त होता, ज्याला जीवनमुक्त हा शब्द आहे. पुढे बघूया आपण. आत्मरूप जग, बघा, आत्मरूप जग म्हणून या पाही कर्तव्य ते काही नुरे जया, तरीही जो कर्म आचरे सकळ होऊनी केवळ साक्षीभूत, धनंजया आयशा लक्षणाने युक्त तोची जाण मुक्त सर्वथैव. साक्षीभावानं हे जे सगळं कर्म अकर्म विकर्म आपण बघितलं, आणि साक्षीभाव तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. 6 महिने जागून दिवस रात्र काम करून एक पुतळा तयार करतो, एक पुतळा मूर्तिकार जरा दूर जाऊन बघत असतो, नाक बरोबर आहे ना, नाही थोडंसं असं तोंड बरोबर आहे ना, डोळ्यातले भाव बरोबर आहेत ना, जरा दूर जाऊन बघत असतो, तो साक्षीभाव आहे. साक्षीभावानं मी केलाच नाही, माझ्यातून हा पुतळा साकारला. जसा तो पुतळा किंवा ती मूर्ती त्या दगडात पूर्वीच होती, मी बाजूचा दगड दूर केला आणि ती मूर्ती प्रकट झाली. ही मूर्तिकाराची भावना आहे, हा साक्षीभाव आहे. 6 महिन्यानंतर त्याला मूर्तीसाठी किंमत राजा द्यायला लागतो. तो म्हणतो मला किंमत देऊ नका, मी काही केलेलं नाही, मूर्ती ऑलरेडी त्याच्यात होती, मी मूर्तीचे दगड काढले, त्यावेळेला ते दगड डोक्यावरून भरून कामगारांनी टाकले ना, त्यांना तो दिवसाला 10 रुपये देत असतील तर मला 15 रुपये दे, कारण मी थोडा स्किलफुल आहे ना, ते दगड मी उडवलेले आहे, पण मीही कामगारच आहे आणि मलाही फेती म्हणजे मजुरीच दे, मला पुरस्कार वगैरे काही देऊ नको. ह्याला कधी कर्मबंधन लागणारच नाही. तो साक्षीभावानं बघतोय, हे काम मी कुठे केलं, माझ्याकडून हे काम झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. पुढे काय सांगतात, सर्वथैव न चालता जैसे सूर्याचे चालणे उदयास्त होणे दिसे येते. सूर्य चालत नाही हो, सूर्य आहे तिथेच आहे. द सन इज अ स्टार, प्लॅनेट्स मूव्ह राऊंड द सन. सूर्याभोवती सगळे ग्रह फिरत असतात, सूर्य आहे तिथेच आहे. मुलगा विचारतो सरांना, सर तुम्ही खोटं का बोलता, सकाळी सूर्य इथे असतो, संध्याकाळी सूर्य इकडे नसतो का, पूर्वी असतो, केवढा फिरतो सूर्य, दुपारच्या वेळेला सूर्य डोक्यावर नसतो का. सूर्य चालतो, सूर्याचं चालणं पृथ्वीच्या चालण्यामुळे आहे, हे लक्षात आलं ना. गाडी थांबलेली आहे बस स्टँडवर, खूप गाड्या थांबलेल्या आहेत आणि एक गाडी सुरू होते, त्यावेळेला दुसरी गाडी मागे जाताना वाटते आपल्याला, गाडी ती तिथेच उभी आहे, आपली पुढे गेल्यामुळे ती गाडी मागे आल्यासारखी वाटते. सगळं रिलेटिव्ह आहे. आणि म्हणून हे फार न चालता जैसे सूर्याचे चालणे उदय अस्त होणे दिसे येते, तैसा आपणाते जाणे कर्मात येतं, सर्व ही कर्मात वावरता. हे कर्म मी करतोय, पण या कर्मात मी नाही आहे, तर या कर्माकडून मला कुठल्या फळाची अपेक्षा नाही आहे. आईचं उदाहरण, मोठमोठ्या संस्था उभ्या केल्या, लोकमान्य टिळक वगैरे. आपल्याला लोकमान्य टिळक फक्त काय पॉलिटिकल लीडर वाटतात, तर केसरीचे संपादक वाटतात. पैसा फंड म्हणून त्यांनी कारखाना सुरू केला 1905 साली. प्रत्येक घरातून एक एक पैसा घेतला आणि तळेगाव दाभाडे तिथे काचेचा कारखाना सुरू केला, की कुठला तरी कारखाना देशात सुरू व्हावा, देशाचा आत्मविश्वास वाढावा, की आम्हीही काही निर्माण करू शकतो. आणि म्हणून काचेचे ग्लासेस, काचेचे निरनिराळ्या वस्तू तर तयार व्हायला लागल्या. तो पैसा फंड त्यापासून प्रेरणा घेऊन 1908 साली मुष्टी फंड स्थापन झालं. मुष्टी म्हणजे मूठ, संस्कृत शब्द आहे, आणि फंड म्हणजे इंग्लिश. पैसा, फंड, फंड म्हणजे निधी, आणि मुष्टी म्हणजे मूठमूठ धान्य घेतलं प्रत्येक घरातून, ते धान्य विकलं आणि त्यातून शाळा चालवल्या. लक्षात घ्या, भाडं कोण घेत नव्हतं. आमच्या पसरीवर तुम्ही ओसरीवर चालवा शाळा. शिक्षकाला पगार म्हणजे काय, ते तांदूळ विकून यायचं आहे, त्यातून त्याचा पगार वगैरे व्हायचा शिक्षकांचा. ध्येयवादावर ते चालू होतं. शिक्षक गरिबीत असले तरी आनंदात असायचे. मला आठवतं ना, आमचे पंडित गुरुजी वगैरे, काही नाही हो, काय किती कमी पगार असेल, पण आम्हाला गणित शिकवायला बोलवायचे. गणितात तुमचा एकही मार्ग जाता का म्हणे, तुम्ही माझा वैयक्तिक पराभव समजेल. रात्रंदिवस जागायचे आमच्याबरोबर. अहो, त्यांना 2 वेळा खायला नसायचं, मग आमची आई वगैरे डबा द्यायचे. कशाला आईला त्रास, आणि ते आम्ही झोपल्यानंतर डबा खायचे. आम्हाला घडवलं अशा शिक्षकांनी. काही त्यांना रेम्युनरेशन नव्हतं, पण ते कसली अपेक्षाच, आम्ही कुठे फी देत होतो त्यांना, पण रात्रंदिवस त्यांनी शिकवलेलं आहे. विचार करा. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की तैसा आपणाते जाणे कर्मात येतं, सर्वही कर्मात वावरता. हे कृष्णाचं वर्णन आहे. सर्व कर्मात कृष्ण आहे, पण कृष्ण कशातही नाही आहे, कारण तो ते काम साक्षीभावानं करतो.
हे घोडे वगैरे सगळे धुतले वगैरे सगळे, अरे आनंद होता त्यात मला, आणि आनंद मिळाला, मला कर्माचं फळ मिळालं. कर्म उरलंच कुठे? माझ्या अकाउंटला कर्म डेबिट आणि क्रेडिट काहीच होत नाही. मी मुक्त आहे, तो अर्जुनाला सांगतो, पुढच्या अध्यायात येणार आहे. पण तरीसुद्धा मी कर्म करतो, लोकांना दिसण्यासाठी कर्म करतो, कारण लोक म्हणतील कृष्ण कुठे काय करतो. मला काहीच करायची गरज नाही आहे. जन्म कर्मच मे दिव्यम, आपण गेल्या वेळेला पाहिलेलं आहे. माझा जन्म दिव्य आहे आणि माझं प्रत्येक कर्म दिव्य आहे. मला कर्माचं बंधन लागत नाही, तरी मी सगळ्या प्रकारची कर्म करतो, पण मी कोणत्याही कर्मात नसतो. आगीतून धूर निर्माण होतो, आगीत धूर आहे पण धुरात आग नाही आहे, तसा मी आहे. बघा तुम्ही, याच्यात ठिणग्या दिसतात आपल्याला, त्याच्यात आपल्या अग्नी असल्यासारखं पुढच्या क्षणी ती ठिणगी विझून गेलेली असते. मी केलेलं कर्म अर्पणून गेलेलं असतं, काही उरत नाही मागे. कृष्ण सांगतोय आपल्यालाही जमलं पाहिजे. आपण किती स्मृती मागे ठेवतो, एवढंसं देतो, हे यांनी दिलं ते त्यांनी दिलं वगैरे, त्याच्यावर नावं लिहितो. नका लिहू. शक्यतो न कळता जर दिलं तर ते जास्त बरं असतं. आपण एका व्यापाऱ्याची गोष्ट बघितली होती, गमतीदार गोष्ट आहे. प्रवचनात सांगितलं जातं की तुम्ही ॲनॉनिमस म्हणजे अज्ञात राहून दान करा. कशाला कळलं पाहिजे यांनी 5 रुपये दिले आणि 10 रुपये दिले. तर दुसऱ्या दिवशी चेक येतो 5 लाख रुपयाचा. अरे हा 5 रुपये न देणारा व्यापारी 5 लाख रुपये देतो. आनंद होतो लोकांना. प्रवचनाचा प्रभाव बघा किती आहे. बँकेत देतात, बँक परत देते, कारण त्याच्यावर साईन नाही आहे, ब्लाइंड चेक आहे, ब्लँक नाही. 5 लाख लिहिलेत पण ब्लाइंड चेक लिहिलेलं नाही त्याच्यात सही. ते जातात चुकून राहिले असेल. तुम्ही नाही का सांगितलं, नाव न लिहिता तुम्ही दान करा. मी कशाला माझं नाव लिहू? हा अर्थाचा अनर्थ आहे. पण तरी लक्षात ठेवा, पुढे त्यांनी सांगितलं आहे की जैसे भानुबिंब बुडेना जळात तैसा उपाधीत सापडेना. सूर्याचं बिंब आपल्याला पाण्यात पडल्यासारखं दिसतं की नाही, पण प्रत्यक्षात सूर्य पडलेला असतो. हे फार सुंदर, मला रूपकात्मक कथा खूप आवडते. ते रात्रीची वेळ आहे, आजोबा म्हणतात चला आज आपण फिरायला जाऊया. शेजारी नदी आहे, नदीच्या काठावर आजोबा, निर्णय आणि मुलं, आणि ते म्हणतात की भांडं घ्या तुम्ही, आपण नदीचं पाणी घेऊन खेळ वगैरे खेळूया. तर त्यातले लहान असतं ते वाटी घेऊन जातं, जरा मोठं असतं ते छोटी बादली घेऊन जातं, कोणी पातेलं घेऊन जातं, असे प्रत्येकजण जातात. आजोबा काय करायचं आहे बघा ना गंमत. आणि मग जरा नदीकडे बघा, आपण नदीच्या काठाने जाऊया, काय सुंदर. त्यावेळेला एक लहान पोर रडायला लागतं, म्हणतो चंद्र पाण्यात पडला, आता तो बुडणार, तो बुडणार. इतक्यात दुसरा म्हणतो चंद्राला ताप आला, तो कापायला लागला, पाण्यावर लाटा आल्या अशा की चंद्राचं प्रतिबिंब आहे ना, बिंब, आणि बिंब वरती आहे, प्रतिबिंब खाली, ते कापायला लागतं, ते रडायला लागतं. त्यावेळेला ते म्हणतात की चला चला तुम्ही तुमची भांडी भरा. भांड्यात तो चंद्र आहे घेऊन, प्रत्येकाच्या भांड्यात तो चंद्र आहे, हे लक्षात घ्या. समजायला फार सुंदर उदाहरण आहे. बादलीतला चंद्र मोठा आहे, वाटीतला चंद्र लहान आहे, पण पूर्ण चंद्र आहे. वाटीत तो अर्धा आहे असं नाही, वाटीतही पूर्ण चंद्र आहे, बादलीचं पूर्ण चंद्र आहे. मोठं जर आयदन जर घेतलं पातेल त्याच्यातही आहे ना, सगळीकडे तो चंद्र आहे. प्रत्येकाला माझा चंद्र बघ, माझा चंद्र बघ, माझा चंद्र बघ. आजोबा म्हणतात की आता चला पाणी ओतून द्या. पाणी ओतून दिल्यानंतर चंद्र गेला की जो माझ्या पातेल्यात चंद्र होता, पाणी ओतल्याबरोबर चंद्र गेला. परत मुलं रडायला लागली, चंद्र गेला, चंद्र गेला. ते म्हणतात डोळे बंद करा, चंद्राला मी बोलवतो. अरे ये रे चंद्रा, बघा आकाशात चंद्र असतो, तोच खरा चंद्र आहे, ही सगळी प्रतिबिंब आहे. असा तो जो परमात्मा आहे ना, त्याचं प्रतिबिंब आपल्यात आहे. आपण त्याला आत्मा म्हणतो. तो लहान आहे पण सगळं पूर्ण काम करतो. एक उदाहरण कायम लक्षात ठेवायचं. एक पोरगी भातुकली खेळायची. भातुकली म्हणजे सगळंच खोटं ना. मी आता वरण करते आणि मी भात करते, चला चला आधी भात वाढते वरण. तो भातही खोटा, ते वरणही खोटं, पण प्रत्येक हात भाजला. मुलं सगळे नाटक करतात ना, जे बघितलं हे अजून थोडं वरण वाढ, हे लिंबू कुठे, अरे लिंबू आणायलाच विसरले, हे चल तुझा धावत जाऊ. हे सगळी भातुकली आहे. त्याला रोल प्ले म्हणतात. दे आर गेटिंग प्रिपेअर्ड फॉर फ्युचर रोल्स. आणि सगळं त्यांचं ऑब्झर्वेशन असतं. भातुकली या खेळाचं पहिलं वाक्य विजय तेंडुलकरनी लिहिलेलं आहे. हे खरं घडतं असं की मी बाळंतीण होते तोपर्यंत तू बाजारात जाऊन ये. 4 वर्षाची पोरगी म्हणते, आणि हा 6 वर्षाचा पोराला बाजारात पिठा येतं आणि म्हणाले सगळं मी दिलेलं आहे, बोंब, त्या बोंबचं निपल, हे सगळं घेऊन ये, कारण बाळ होणार ना आपल्याला. झालं.
मग दुसऱ्या दिवशी येतात लोक वगैरे, प्राची झोपली आहे, काही नाही आहे तिथे, पण प्राची आहे ती, मुलगी झालेली आहे, तिला नाव दिलेलं आहे. हे सगळं इमॅजिनेटिव्ह कल्पकतेच्या पातळीवर आहे. त्याची कल्पनाशक्ती मुलांची खूप चांगली आहे. पण हे सगळं खेळतात. महाराजांनी उदाहरण दिलं, या रे मुलांनो जेवायला, की ती प्राची तिथेच, तो वरण तिथेच, तो भात तिथेच, श्रीखंडही तिथे. कारण बोलाचाची भात, बोलाची कडी. म्हणतात ना, जेवून या तृप्त कोण झाला, की मुलं तृप्तीपेक्षा जास्त आनंद मिळवतात. ते त्यांचं खेळणं असतं भातुकलीचं. इथे त्यांनी तेच सांगितलेलं आहे की जैसे भानुबिंब पुढे ना जळत तैसा उपाधित सापडे ना, मानवाचे रूप जरी दिसे त्याचे तरी जाणं साचे ब्रह्मची तो. तुला जरी मानवाचं रूप आलेलं असेल, तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस हे सतत लक्षात ठेव. विवेकानंद चिडायचे, परदेशातून आले, उतरले कुठे, कोलंबोला, आता श्रीलंकेत म्हणतात, आणि आलमोराला हिमालयापर्यंत गेले. प्रत्येक महत्त्वाच्या गावात त्यांचा सत्कार झाला आणि त्यांनी भाषण केलं. कोलंबो ते अल्मोरा म्हणून त्यांचे व्याख्यानांचं पुस्तक आहे, वाचण्यासारखं ते पुस्तक आहे. त्यावेळेला पहिल्यांदा तरुण समोर असे बसलेले असायचे, खाली, नंतर 15 मिनटं झाल्यानंतर असे, आणि शेवटी अगदी असे. त्यामुळे की मुर्दाडानो, हे प्रेतासारखे काय बसा, ताट बसा. अमृतस्य पुत्र शृण्वन्तु ते अमृतस्य पुत्रा. तुम्ही अमृताचे पुत्र आहात, मृत होण्यासाठी नाहीच. आणि जिवंतपणी काय मृत झालात तुम्ही, विचार करा. ते जे ब्रह्म तुम्ही म्हणताना ते तुमच्यात आहे याची जाणीव करा. मी उदाहरण देतो तुम्हाला. ते एक दिवस ती मुलगी भातुकली, नको खेळायला, म्हणजे कोणी येतच नाही खेळायला. आई आज मी सगळा बाजार करणार, मला पैसे दे. आई खरंच एक पैसा देते. पूर्वी एक पैसा होता ज्याला मध्ये असं बुराक असायचं, आणि तो बऱ्याच वेळा जाणव्याला लावायचे लोक, गंमत असायची ती सगळी. एक पैसा घेऊन ती बाजारात जाते, भाजीवाली बसलेली असते, मला तुझी सगळी भाजी पाहिजे, यावेळेला माझ्याकडे पैसे आहेत, दाखव पैसे. तिथे एक पैसा देते. आता ती भाजीवाली काय करते, तुम्हाला समजण्यासाठी सांगतो, 1 रुपयाला एवढी मोठी कोथिंबीरीची पेंडी असते, त्याच्यात 100 स्टिक्स करून तिने पेंडी बांधलेली आहे की नाही. ती त्यातली एक स्टिक काढते एका पैशाची, कारण 100 स्टिक्स म्हणजे 1 रुपया आहे ना. ती देते आणि तिला सांगते, चल तू भाजी कर. की ती एक घेऊन झेंडा उंचार रे हमारा असं करत येते की मी बाजार खरेदी करून आणलेला आहे. खरं बघायला गेलं तर 1 रुपया जे काम करतो तेच काम 1 पैशाने केलेलं आहे. प्रमाण निराळ आहे ना, प्रकार तोच आहे ना. रुपयाने 100 काड्या येतील, एका पैशाने 1 काडी आली. प्रकार निराळा नाही, डिफरन्स ऑफ काइंड नाही आहे, इट इज डिफरन्स ऑफ डिग्री. म्हणून मी आणि तो सूर्य, मी आणि तो चंद्र, मी आणि तो परब्रह्म एकच आहोत. मी अंश आहे, तो अंशी आहे. मी भाग आहे, तो पूर्ण आहे. आय एम अ पार्ट अँड ही इज द होल. WHOLE हे सांगावं लागतं. होल म्हणजे कुठल्या बुराकात तो जाणार आहे. HOLE नाही, WHOLE. ही इज द होल, आय एम अ पार्ट. हे समजायला पाहिजे. पण तोच मी आहे हे लक्षात ठेवा. पुढे बघा, मानवाचे रूप एकदेशी तरी सर्वत्र तो गेला, असो विश्व झाला स्वयंचेतो. एकदेशी म्हणजे लिमिटेड. म्हणजे मी आता इथे आहे ना, तर मी दुसरीकडे नाही आहे. पण मनाच्या पातळीवर, बुद्धीच्या पातळीवर, कृतीच्या आणि कीर्तीच्या पातळीवर विश्वव्यापी होऊ शकतो. आता आईन्स्टाईनचं ते तत्त्व, आईन्स्टाईनची रिलेटिव्हिटी थिअरी जगभर झाली की हो. एकदेशी म्हणजे पर्याप्त, लिमिटेड. तो इथे एवढाच देह आहे, 5.5 फुटी, एवढंच त्याचं अस्तित्व आहे का? नाही. त्याचं देहाचं अस्तित्व एवढं आहे, पण त्याचं मन, त्याची बुद्धी, त्याची स्मृती, त्याची कल्पनाशक्ती, त्याची क्रिएटिव्हिटी अनंत आहे. म्हणून मी अनंत आहे लक्षात ठेवा. मला अंत आहे, मी मरणार आहे, पण त्याच्यापूर्वी मी असं काहीतरी अनंत करेन, त्याचं आठवण करून दे. खरं कर्म आहे. कर्माचा विषय चालला आहे. आता कर्मातून ज्ञानाचा विषय कसा येतो ते बघा. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, मानवाचे रूप जरी दिसे त्याचे तरी जाण साचे ब्रह्मची तो. एकदेशी म्हणजे लिमिटेड, आपण काय म्हणतो, मर्यादा असलेला, मर्यादित, लिमिटेड, एकच. सर्वत्र तो गेला, असो विश्व झाला स्वयंचे तो. टागोर बंगालमध्ये होते, पण ज्यावेळेला गीतांजलीला नोबेल प्राईज मिळालं त्यावेळेला जगभर गेले ना टागोर. तसं ते सांगताय. त्यक्त्वा कर्मफलासंग नित्यतृप्तो निराश्रया कर्मण्य भी अप्रवृत्तोपी नैव किंचित करोति सहा. आता इथून पुढचे विषय आहेत. खरं म्हणजे गीतेत अनेक अध्यायात हाच विषय आलेला आहे.
स्थितप्रज्ञ हेच वर्णन आहे, आदर्श भक्त हेच वर्णन आहे, आदर्श ज्ञानी हेच वर्णन आहे, आदर्श कर्मयोगी हेच वर्णन आहे, गुणातीत हेच वर्णन आहे, जीवनमुक्त आपण हेच गुण आहेत. सगळे गुण निराळे कसे असतील? बघा आता इथे काय सांगितलेलं आहे, देखे सर्वथैव देही जो उदास फळभोगी असं नाही जासी. उदास देही झाल्याशिवाय तुम्ही काही मिळवू शकणार नाही. अगदी मी कबीराचं ते गाणं म्हणायला सांगितलं, नवीन घरात जायचं आहे ना, आता माझी एकच खोली आहे तिथे. त्याच्यात तो कबीर काय मागतो, एक लंगोटी दोर रोटी, बास मी रामाला माझ्या आत कोंडणार आहे. हम बैठे आराम, सगळीकडे राम आहे, मी आरामात बसलेलो आहे, राम हमारा जप करे. म्हणजे मी जो जप करायचा ठरवला आहे संकल्पाचा तो राम करेल, हा वरचा अर्थ. पण आतवा अर्थ म्हणजे मी जय श्रीराम जय राम जय जय राम म्हणतो, राम म्हणतो श्री कबीर जय कबीर जय जय कबीर, राम म्हणतो ओम श्री कबीराय नमः. हा अर्थ आहे हे कबीरासारखा. म्हणून जितकं कमीत कमी मला गरजा स्वतःच्या करता येते. आता घरात मुलं आहेत, त्यांना नको का? हो करा ना, नाही बायकोला त्याच्याहून करा ना. तू स्वतः ठरव की या गोष्टी आय एम गोइंग टू डिनाय मायसेल्फ. त्याच्यासाठी गट्स पाहिजे. व्यवसायाप्रमाणे काहीतरी करावंच लागतं. पण अनावश्यक वाचन मी करणार नाही. व्यवसायाला मी शिक्षक आहे, काही महत्त्वाच्या हेडलाईन्स वाचा. मी ट्रेडिंग करतो, शेअर्स वगैरे, शेअर्सचे भाव वगैरे वाचा ना. ही सगळ्या ही पळून गेली, ते विवाह पुढे ढकलला अपरिहार्य कारणाने, आणि ती नावं काय लक्षात असतात लोकांच्या. अरे बापरे, काय काय ती सोयरी सगळ्या सांगतात. आम्ही सांगतो सोयरीकडे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आमचे सोयरे वृक्षवल्ली पशु पक्षी. बघा त्याच्यातच गुंतलात ना तर इतकं नाही, इतके तुम्ही त्याच्यात बुडून जा. पण आरामात करायचं म्हटलं तर तुम्ही स्वतःचं स्वत्व राखून या सगळ्यांच्यात गुंतून जाल. सगळी कर्म कराल, कर्तव्य कराल, गुंतून पडणार नाही. हे कृष्णापासून शिकायचं. म्हणून देखे सर्वथैव देही जो उदास फळभोगी असं नाही, ज्याची आसक्ती नाही आहे, अखंड उल्हासे जो का रात्रंदिन जाहला तल्लीन आत्मानंदी. इथे आपण आज थांबणार आहोत, कारण पुढे दुसरा जो पार्ट आपल्याला आज दिलेला आहे त्याच्यात पुढचा श्लोक सुरू होतो. निराशेर यतचित्तात्मा. हे सगळी स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत. पण आपण बघणार आहोत उद्या ते. इथे काय सांगितले, शेवटच्या 2 ओव्या वाचूया आणि थांबूया. देखे सर्वथैव, सर्वथैव पूर्णतः देही जो उदास, देहाच्या भोगात, देहाच्या सुखात जो उदास आहे. उदास आहे म्हणजे तो करणार नाही असं नाही, खाईल ना. मग अळणी भाजीसुद्धा तो मिटक्या मारत खाईल. काय राजमान्य भाजी झाली आहे म्हणायला. त्या श्यामच्या वडिलांनी सांगितलं ना, मुलगा ओरडतो, आई, तो सांगणार तो, आई इतकी माझ्या आवडीची फणसाची भाजी केलीस, मीठ विसरलीस ना. त्यावेळेला वडील सांगतात, चुप, अहो काय राजमान्य भाजी झाली आहे, आणखीन आणा. सगळ्यांनी मिटक्या मारत खाल्ली. आई हाक श्यामनी पहिल्यांदा मारली, सगळ्यांनी मिटक्या मारत खाल्ली, राजमान्य झाली. एवढीशी भाजी आईला उरली. आई शेवटी जेवायला बसली. पहिल्या घासाला श्याम, तू तरी सांगायचंस मीठ विसरली, तू तरी सांगायचंस. त्यावेळेला श्याम म्हणाला, आई मी हॉस्टेलमधून आज आलो होतो, माझी वाट बघत, माझ्यासाठी ती फणसाची भाजी करत, ओली लाकडं फुंकत, तुझ्या डोळ्यातून जे अश्रू आले आणि जे भाजीत पडले तेवढा खारटपणा भाजीला पुरेसा होता. ते काय आहे बघा ना. म्हणजे भाजी अळणी झाली म्हणून वाईट वाटणारी माझी आई श्रेष्ठ का अळणी भाजी राजमान्य म्हणजे राजालाही आवडेल माझे वडील श्रेष्ठ, हा निर्णय मी अजून करू शकलेलो नाही आहे. संयम आणि समाधान दोन्ही गोष्टी आहेत. शेवटची ओवी, अखंड उल्हासे जो का रात्रंदिन जाहला तल्लीन आत्मानंदी. वांतेला आल्यानंतर लोक हे नेहमी वाक्य म्हणतात की इथे किती बरं वाटतं नाही, कारण शेवटी घराला झोपताना किल्ली करायची नाही, दार बंद करायचं नाही, हे मागचं केलं का बघ, आणि बघ तो गॅस बंद केला आहे का, आणि बघ तो हे सगळं इथे का हे करावं लागेल, कारण एक तर तिथे कुलपच नाही आहे, तिथे दाराना आतून कड्या वगैरे काही नाही आहे. हे लक्षात ठेवा ना. या झोपडीत माझ्या
हे जे अन्नूजी प्रत्येकाला म्हणून दाखवतात आणि ते खरंच आहे, तसं ते जगतात. हा फार महत्त्वाचा भाग आहे. दाराचा नाही दौऱ्या, कारण आत तिजोऱ्याच नाही आहेत तिजोऱ्या, तर दाराला दौऱ्या करून कशाला बंद केलं पाहिजे? विचार करा. म्हणून काहीच मिळवायचं, अरे सगळं मिळवा पण डिटॅच्ड राहा. हे गीतेत सगळीकडे सांगितलं. हे माझं नाही आहे, केव्हाही मी दुसऱ्याला द्यायला तयार आहे. म्हणून रामाचा वनवास लक्षात ठेवायचं ना. संध्याकाळी 6ला 18व्या दिवशी युद्ध संपलं. माझे 5ही पती जिवंत आहेत, माझी 5ही मुलं जिवंत आहेत. प्रत्येक पतीपासून युधिष्ठिर वगैरे एक एक मूल झालेलं आहे, 5ही जिवंत आहेत. जितमया, मी आता हस्तिनापूरची साम्राज्ञी झाले. सूड पूर्ण झाला. दुःशासनाची छाती फुटली. रक्त आणून भीमाने माझी वेळणी वळली आणि त्या दुर्योधनाच्या दोन्ही मांड्यांचा चिखल केला. जितमया, मी जिंकले, मी जिंकले. संध्याकाळी 6ला सूर्यास्ताच्या वेळेला युद्ध संपलं. रात्री 12ला तिची 5ही पोरं अश्वत्थाम्याने झोपलेली असताना मारली आणि एका कथेनुसार उपरण्यात ती बांधली मुंडकी आणि दुर्योधनाला दाखवायला घेऊन गेला. बघा, उपरण्याचा इतका घाणेरडा उपयोग मी बघितला. उपरण्याचा उपयोग सत्यनारायणाचे आणा नारळ, आणा तांदूळ, आणा हे बांधायला. उपरण्याचा तो उपयोग नाही आहे. उपरण हे उपवस्त्र आहे. पण ठीक आहे, तुम्ही व्यावहारिक उपयोग केला. पण माणसाची मुंडकी रक्तलांछित, बघा तुम्ही. पुढचं तुम्हाला सांगत नाही आहे, पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, संध्याकाळी 6ला मी जिंकले, मी हस्तिनापूरची सम्राज्ञी झाले, माझी 5ही पती आणि पुत्र जिवंत आहे. रात्री 12ला माझी 5ही मुलं मेलेली. जितमया, बघा, भीमाचं एक पोर मेलेलं आहे घटोत्कच, पण ते दुसऱ्यापासून झाले आहे. ती त्यांच्याबरोबर कधी राहतच नव्हती. अभिमन्यू गेलेला आहे सुभद्रेचा, हे दोघंच गेले, घटोत्कच आणि अभिमन्यू. तो हिडिंबेचा मुलगा आणि हिडिंबा रानातच राहत होती. बाकी सगळ्यांची हिची सगळी पोरं मारलेली. सकाळी 6ला, हे मुद्दामून तुम्हाला समजतोय की महाभारतातली द्रौपदी आणि भागवतातली द्रौपदी केवढा फरक आहे. रात्री 12ला ती छाती पेटते की मी बहुपुत्रवती होते, आता निपुत्रिका झाले. जशी गांधारी 100 पुत्र होते, 100ही पुत्र गेले. सकाळी 6ला अश्वत्थाम्याला पकडून पायावर तिच्या आपटून मारतात. कृष्ण म्हणतो, तुला पाहिजे ती शिक्षा दे. रात्री विचार करते की मुलं गेली, ठीक आहे, आता मी काय करणार आहे? आता मी माझ्यात क्षमातत्व, सूडवती यज्ञाची ज्वाला असलेली द्रौपदी विझली, तिचा सूड शांत झाला, तिच्यात क्षमा जागी झाली. आणि ज्यावेळेला तिच्या पायावर अश्वत्थाम्याला आणून आपटलं, त्यावेळेला मुच्यताम मुच्यताम एष, याला सोडून द्या, आधी त्याला सोडून द्या. कृष्ण म्हणतो, का ग मा रोदित अस्य जननी. 5 मुलं गेल्यानंतर माझं हृदय जसं रडतं आहे, तसं एकुलता एक मुलगा गेल्यानंतर याच्या आईचं मूल हृदय रडायला नको. याला सिंपथी म्हणत नाहीत, एम्पथी म्हणतात. मी जे दुःख भोगते ते तिला भोगायला नको, म्हणून याला सोडून द्या. ही द्रौपदी भागवतातली आहे. विचार केला की बदल झाला, आणि त्यालाच उपासना म्हणतात. आपण इथे येतो आपल्या विचार, आपल्या बऱ्याच जणांचे नाही, सर्वांचे काही विचार नक्की बदलले आहेत. पैशाकडे बघण्याचा विचार, उपभोगांकडे बघण्याचा विचार, हे 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 विकत घेऊया, त्या सेलला जाऊया, त्या सेलला जाऊया, कमी झालं आहे. आणि प्रत्येकाचं कमी झालं आहे. झालं नसेल ना तर तुम्हाला नमस्कार कृष्णाच्या वतीनं, कारण इतकी वर्ष आपण बघतोय गीता काय हे काय, पण झाला आहे बदल, प्रत्येकाच्यात झाला आहे. काहींच्यात कमी, काहींच्यात जास्त. पण लक्षात घ्या, उद्या ह्याच्या पुढचा विषय आपण करणार आहोत, पण समजायला सोपा विषय आहे. उद्या ज्ञानाचा विषय आहे. त्यातलं एक चित्र उभं करतो आणि थांबतो. बिंब तरी बचके एवढे. लहान पोर म्हणतो, बाबा तुम्ही किती शूर आहात मला दाखवा, बघ इथे उभा राहा. आणि असा जातो, सूर्य झाकला जातो. बाबा सूर्य तुमच्या बचके एवढे, बचक म्हणजे वितावर तू झाकला सूर्य, हो, तरी प्रकाशात त्रैलोक्य धोकडे. इथून तुम्हाला सूर्य झाकता आला तरी सगळ्या त्रैलोक्यात त्याचा प्रकाश पडतो. बाबांचा आहे तसा प्रकाश. एक बाबा नाही का म्हणत, शिवाजीला दाढी होती मला बघ, शिवाजीला हे होतं, शिवाजीला 2 डोळे मला 2 डोळे, 2 डोळ्यात शिवाजीचं नाक, माझं नाक, 100 गोष्टी सांगतो. मी आणि शिवाजी समान आहे. शेवटी बायको मुलाला विचारते, विचारा घोड्यावर बसता येतं का?
गाढवासारखी साम्य सांगताय. आणि तलवार उचलता येईल का होती? काय तलवार वजन असतं त्याला. आणि तुम्ही जर तलवार फिरवली स्वतःचं डोकं आधी कापात सुटले मी. कल्पना करा तुम्ही. हे संवाद, ही सिमिलॅरिटी, देहाचं साम्य का, देहाच्या आत खरा मी आहे त्याच्यातलं साम्य महत्त्वाचं आहे. उद्या ते आपण बघूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. शांत. श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विना वधीतमस्तु मा विद्विषा. ओम शांति शांति शांति. डोळे बंदच. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. चेहऱ्यावर प्रसन्न भाव. हातावर हात चोळूया. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. समोर असलेले राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, रामदास, आपले महाराज, स्वामी स्वरूपानंद, सर्वांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.